अंकिता भीती नाही वाटत आहे? मला कसली भीती आहे? प्रश्न डेंजर आहे आपले. लई danger घाबरत आहे. नाही रे मी. अगं नवीन कॉन्ट्रोवर्सी. कॉन्ट्रोवर्सीला घाबरणारी वाटते का तुला? तेवढं पण जाऊ दे, कॉन्ट्रोवर्सी झाली का तेवढंच मला व्ह्यूज पण भेटतील. हा त्याच्यासाठीच चाललंय वाटतंय सगळं. करूया. चला मग काय आहे ना, तयारी झाली आहे ना. किती माझी- इन्कम सोर्स आहे? काय अंकिता म्हणलं की कॉन्ट्रोवर्सी. आरक्षण खरं तर बंद झालं पाहिजे आणि त्याच्या जागी टॅलेंट वरती म्हणजे ते प्रत्येकामध्ये पांडुरंग बघतात, प्रत्येक माणसामध्ये ते लोक देव बघतात. की कोकण म्हणलं ना की भूत वगैरे आठवतं. रिफायनरीचा काय विषय आहे का? आता हीन वागणूक आम्हाला मिळते असं म्हणायला हरकत नाही. इन्फ्लुएन्सरला फक्त प्रमोशन पुरतं वापरून घ्यायचं, तर मग उपयोग काय जे सत्तेत बसलेत त्यांचा? उपयोग काय तिथल्या आमदारांचा आणि खासदारांचा? उद्धव ठाकरे की अजित पवार? Camera rolling, rolling. Scene one, shot one, take one, action. कसं वाटले? भारीच काहीतरी. जरा म्हणलं पिक्चर नाही काढता येत आपल्याला, पण तरी वापरते मी कुठेतरी. हो, मस्तच. आयुष्यातलं एक स्वप्न होतं, ते पूर्ण केलं. कसं वाटतंय? खूप भारी. म्हणजे खूप आधीपासून इथे म्हणजे ह्या खुर्चीवर येण्यासाठी मी फार स्वप्न बघितली होती वा वा वा. आणि आज चक्क मी इथे पोहोचले. तुला पण म्हणजे- माहिती आहे, मागच्या रविवारी मी तुला सांगितलं येते असली भारी गलटी दिलती ना. त्याच्यानंतर इथल्या हॉटेलचे मस्त फोटो वगैरे टाकत होती. पण आणि ठीक आहे. मग पोहोचले नाही, पण आज मी पोहोचले. हो तेवढं आहे. तुला कसं वाटतंय? मला म्हणजे खरंच आम्ही असं म्हटलं आता मागच्या सगळी तयारी झाली, अंकित येणार आहे, मी सगळा माहोल करून ठेवला, सगळे मस्त कपडे घालून वगैरे होते, आता शूट करू आज, आणि तू आलीच नाही. सगळ्यांना मग घेऊन जायला लागलं मला जेवायला सुट्टीच्या दिवशी पण, कारण की त्यांना बोलवलं होतं. पण म्हटलं आज अंकित येणार आहे आणि असलं भारी वाटतंय ना. कोकण हार्टेड गर्ल आली आहे आपल्याकडे. पहिलाच प्रश्न मला तुला असं विचारायचं आहे की कोकणात म्हणजे कोकणी भाषेत आय लव्ह यू कसं म्हणतात? कसं म्हणणार तसं? आता आय लव्ह यू हे इंग्लिश झालं ना, त्याच्यात कोकणी मराठीत कसं म्हणायचं समजा? मराठीत माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. तसं मग मालवणीत म्हणायला गेलं तर माका तू खूप आवडतस, किंवा माझा तुझ्यावर खूप प्रेम असा. दॅट ऑड इंजिनियर हे म्हण बरं. सगळ्या महाराष्ट्राचा ऑड इंजिनियर वरती खूप प्रेम असा. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जे कट करायचं होतं ऑड इंजिनियर आणि पहिलं वाक्य जोडायचं आहे, आणि आपल्याला पॉडकास्ट इथं जरी कम्प्लीट झालं तरी मला जे पाहिजे होतं ते मिळालेलं आहे. माझा ऑड इंजिनियर वरती खूप प्रेम असा. म्हणजे असं मला जे पाहिजे होतं ते मिळालंय. एखाद्या कोकणी मुलीला जर इम्प्रेस करायचं असेल तर काय क्वालिटीज असावे लागतात? काय नाही, तुला घावणे वगैरे बनवता आले पाहिजे. बरं, पहिलं घावणे म्हणत आलं पाहिजे. बरं. घावणे, हा. आंबोळी, हा. पेज, पिठी भात, गोलम्याची भाजी, ह्या सगळ्या बेसिक म्हणजे गोष्टी शेफ असलं पाहिजे म्हणजे कोकणी मुलगी हा. पटते. का म्हणजे आमच्या तिला खायला जास्त हृदयाचा आवडतं? रस्ता- हो हो हो. तुझ्याकडे हृदयाचा बघून रस्ता तर वाटत तिथूनच नाही आहे. म्हणजे तू खात असं असशील. माझा मिक्सर मोठा आहे, अच्छा. तो दिसत नाही. मिक्सर बरं. मोठा आहे. वा, मला ना तुझ्याकडे बघून सुचत नाही माहिती का, म्हणजे असं अय्या. लयच क्यूट क्यूट वाटतंय. पण ठीक आहे, आता तुझा विषय ओंकार भोजनेबरोबर चाललं तर मी तरी काय बोलणार आहे. हो. बरोबर आहे. म्हणजे चालू आहे. नाही रे, नाही असं काही नाहीये. खरं तर चुकीचं पसरवलं गेलं. आम्ही खूप छान हा. मित्र. आता बघ, आता तू आता ते बोलून घेतलंस, याचा हा. अर्थ तुझं माझं काही चालू आहे असं हा, होतं मला पण का? कॉन्ट्रोवर्सी मध्ये यायचंय. नाही. आमचंही नाव कुठेतरी येऊ दे ना पेपरला. काय प्रॉब्लेम आहे? त्याने फक्त एका ठिकाणी असं म्हटलं की मला तिचं काम खूप आवडतं, ती जे समाजासाठी करते किंवा एखादा मुद्दा जो उचलून धरते ते मला काम आवडतं असं म्हटलं. पण आपली मीडिया कसं आहे, काम तुला काढून माहिती आहे. टाकलं. काम काढून टाकून त्यांनी आपलं जे काम होतं ते तिथे साध्य करून घेतलं. वा. म्हणजे लिटरली मला हल्लीच एक ऍक्टर भेटले होते, ते मला म्हणाले तुझं आणि ते भोजनेचं लग्न वगैरे झालंय का? म्हटलं नाही, असं काही झालं नाहीये. ते फक्त ती बातमी अशी देतात ना की ओंकार भोजने आणि अंकिताचं होणार आहे लग्न, पुढे क्वेश्चन मार्क असतो, पण आपण तो क्वेश्चन मार्क बघत नाही. वा. सो तसं ते झालं. पण पण तो आवडतो का तुला? एक मित्र म्हणून तो खरंच खूप चांगला व्यक्ती आहे. म्हणजे आता तसं बघायला गेलं तर मी एक आउटसायडर आहे, इंडस्ट्रीमधली मी नाहीये, माझा काही संबंध नाही. तेव्हा जेव्हा तुला इंडस्ट्रीमध्ये असं वाटतं की नाही, इथे मला थोडंसं एकटं वाटतंय किंवा ही गोष्ट मला कळत नाहीये, तेव्हा मी जर आता कोणाला मेसेज करू शकते तर तो आहे ओंकार भोजने, ज्याला मी मेसेज करून विचारू शकते की हे असं आहे तर ह्याला कसं होणार आहे हे पुढे किंवा काय. आणि कुठेही माझं काही अडलं, म्हणजे अगदी आता पुण्यात जरी अडलं काही आणि मी जर त्याला सांगितलं, तर तो असा व्यक्ती आहे की तो त्या वेळेसाठी एकतर स्वतः उभा राहील किंवा तो इतरांना उभं करू शकते. असा माझा तो इंडस्ट्रीमधला एक खूप छान मित्र आहे. पण तो सॅटर्डे संडे सोडून बाकी सगळ्या दिवसांसाठी माझ्यासाठी अवेलेबल असेल, कारण सॅटर्डे संडे नाटक चालू आहे असं त्याने मला सांगितलं. वा,
सगळं डिटेल म्हणजे बेस्ट फ्रेंड असं Best म्हणू friend. शकतो आपण. खूप चांगला मित्र. बस न्यूजपेपर तुम्हाला दिलं तुमच्या मनात उत्तर सगळ्यांना. ठीक आहे, मी काय म्हणतो, कोकण हार्टेड गर्ल कसं काय, कोकण हार्टेड असं कसं सुचलं का हे? ते मी असंच, मी टीचर होते तुला माहितीये, म्हणजे आता जून मध्ये मी जॉब मला माहिती पण लई जणांना माहित हा, नाही. तर- टीचर तुझ्याकडे बघितलं तर मी नाही शाळा सोडणार. म्हणजे मी शाळेत फेल जरी झालो असतो तरी मम्मीला सांगितलं असतं की शिकायची मला शाळा. त्याच्यामुळे मी टीचर होते. मी सायन्स जेव्हा शिकवत होते तेव्हा त्याच्यामध्ये Science? हा कोल्ड ब्लडेड अॅनिमल Wow. असा एक हे आला होता. आणि ते Science च्या शिकवता शिकवता असंच घरी बसले होते, वर्क फ्रॉम होम चालू होतं, त्याच्यामुळे असंच बसले होते, विचार करत होते कोल्ड ब्लडेड अॅनिमल असू शकतात तर माणसांमध्ये काय असू शकतं. मग मी कोल्ड ब्लडेड काय असू शकते, तर मग मी कोकण टाकून बघूया. मग कोकण ब्लडेड अॅनिमल म्हटलं, मग वाईट वाटतंय काहीतरी. मग कोकण ब्लडेड गर्ल म्हटलं, थोडं अजूनही रक्तबिक्त जरा खराब वाटतंय. मग रक्ताच्या जागी हार्ट टाकून बघ, कोकण हार्टेड गर्ल म्हटलं, वाव छान आहे यार, काहीतरी वेगळं वाटतंय. म्हणून मी सहज इंस्टाग्रामवरती ते टाईप केलं, जेव्हा मी काही फेमस नव्हते, काही नव्हते, हार्डली म्हणजे असतील 10-20 हजार वगैरे फॉलोअर्स असतील, आणि सहज मी ते केलं होतं वाटतं. आणि त्याच्यात मला एरर दाखवली, गावी नेटवर्क नव्हतं. मी सोडून दिलं, मी माझे क्लासेस कंटिन्यू केले. आणि रात्री मला मित्राचा फोन आला, काय फालतूगिरी, काय ते फालतू नाव ठेवलंयस ग, काय कोकण हार्टेड बिटेड. म्हटलं सहज काहीतरी युनिक वाटलं रे मला. म्हटलं ते अपडेट झालंय का? तो म्हणाला हो अपडेट झालंय. मग दुसऱ्या दिवशीपासून लोकांना आवडायला लागलं. मग तेच राहिलं ना, आता ब्रँड म्हणू शकतोस ना वा वा वा. कोकण हार्टेड गर्ल ब्रँड. आता तर मी बघते कोकण हार्टेड बॉय पण जन्माला आले, कोकण ऍडिक्टेड गर्ल वगैरे, असं म्हणजे त्या एका शब्दाने लोकांना एक वेगळी सवय लावली आहे. So, वा, आपल्या काहीतरी गावाला युनिक केल्याचं मला समाधान आहे. मस्त, म्हणजे फीलच आलं तो. हा, आणि एकदम. तो तुझ्याकडे बघितलं मग हार्टेड असं वाटतंच की अरे आपलंच कोणतरी. पण नाही आपलं, आता काय करायचं. म्हणजे ठीक आहे, जाऊ दे. कसं वाटतंय फेमस होऊन? चांगलं पण वाटतं, वाईट पण वाटतं, सगळ्या मिक्स फिलिंग आहे, असं काही सांगू नाही शकत. जेव्हा सुरू केलं तेव्हा वाटलं होतं की एवढं असणार आहे आपल्याकडे? नाही, काहीच कल्पना नव्हती, काही विचार करूनही केलं नव्हतं. असं वाटलेलं की सहज एक काहीतरी करून बघूया म्हणून. बिझनेसच्या दृष्टिकोनातून म्हणशील तर मला खूप फायदा होतोय, सो ते एक छान आहे. पण कधी कधी असं असतं की नाही, मला म्हणजे माझा मूड चांगला नाहीये, मला एखाद्याशी काहीतरी विषय डिस्कस करायचा आहे, आणि समज तू आणि मी एका हॉटेलमध्ये बसलोय, त्याच वेळेला एक्साइटमेंटमध्ये लोक येतात फोटो काढायला, आणि तेव्हा असं असतं की ती त्यांची एक्साइटमेंट आहे, त्यांना माहिती नाही मी काय परिस्थितीतून जाते. मग तेव्हा तुला हसावंच लागतं, तेव्हा तुला तो फोटो द्यावाच लागतो. तू तिथे नाही म्हटलंस तर तुला ऍटिट्यूड आहे आणि तुझ्याबद्दल काहीही न्यूज येऊ शकते, बरोबर. त्यामुळे तुला ते हसावंच लागतं. पण ते एका दृष्टीने चांगलं आहे की तू खूप जेव्हा डिप्रेस असतोस आणि तुला जेव्हा अशी लोक भेटतात, तेव्हा आपल्याला वाटतं की भले एखाद्या व्यक्तीला माझी किंमत नाही, पण ह्या व्यक्तींसाठी मी काहीतरी आहे, सो ह्यांच्यासाठी मला काहीतरी जगायचंय, यांच्यासाठी मला काहीतरी करायचंय. म्हणजे आत्ता गुडलक मध्ये जेव्हा मी होते, मला फोन आला, म्हणजे मला एका मुलीने फोन आणून दिला समोर, आणि ती म्हणाली की माझ्या मैत्रिणीला तुझ्याशी बोलायचंय. ती समोर बघून रडायलाच लागली माझ्याशी. सो आपण जे कॅज्युअली करतोय ना, तिथे कुठेतरी लोक अटॅच होत आहेत आपल्याशी. सो ती एक वेगळी फिलिंग आहे. सो छान पण वाटतं, कधी कधी वाईट पण वाटतं. सुरुवातीला असं काही वाटलं नसेल ना तुला की एवढं होईल किंवा एवढं काय? आपण कुठे काय फेमस व्हायला, असं कोण आहे आपण, काय करतोय आपण, का फेमस होणार आपण, एक नॉर्मल. आणि मला सांग, टीचर होतीस तू तेव्हा किती सॅलरी होती तुझी? असं सॅलरी वगैरे कुठे काय, अगं तरी पण जाऊ दे, मुलीला discuss तिचं वय आणि सॅलरी कधीच विचारू नये. नाही, आणि तिच्या वयाचं purse ऐकलं मध्ये होतं, काय आहे? सॅलरीचं नव्हतं माहिती. हे मुलांना सॅलरी विचारायची असं असतं, मुलींसाठी नसतं. 5 डिजिट मध्ये होती, 6 डिजिटच्या जवळ होती. ओके, आता किती कमवतेस? हे तू सगळ्यांना आता सगळ्यांना विचारतो, विचारायचं. मग हे तू आता सगळ्यांना विचारतोस. विशेष नाही, पण तुम्ही जर जॉब याच्यासाठी ना- सोडत असाल तर कुठून तरी काहीतरी जॉब सोडायच्या मागे काहीतरी नाही, दिसलं असेल जॉब ना? सोडण्याच्या आधी मी बराच विचार केला. जॉब सोडायचं माझं गेल्या 1.5 वर्षापासून चाललं होतं, जे मी कन्फ्युज होते. पण माझा जॉब सोडण्यामागे, आणि ज्या लोकांना जॉब सोडायचं त्यांच्यासाठी एकच सल्ला नेहमी असेल, आपण जी लाईफस्टाईल एक्सपेक्ट करतो तिथपर्यंत आपण पोहोचलो. म्हणजे आता माझ्याकडे कार आहे, माझ्याकडे जे मला हवं होतं ते मिनिमम आहे सगळं, ज्याच्यामध्ये मी एक छान लाईफस्टाईल जगते. ती लाईफस्टाईल माझ्याकडे काहीही काम नसताना पुढचे 6 महिने मी जगू शकते, असा जेव्हा तुमचा बँक बॅलन्स होईल तेव्हा जॉब सोडायचा. तो मी केला, आणि त्याच्यानंतर मी जॉब सोडला. सो आता मेन मुद्द्यावरती आपण येऊया की मी किती कमवते. तर मी ह्याचं एक खूप, मला माहित होतं तू मला हा प्रश्न विचारणार, कारण तू सगळ्यांना विचारतोस, त्याच्यामुळे मी छान याचं उत्तर एक हे करून ठेवलं, मी प्रिपेअर करून आले हे उत्तर. बाकी मी काही प्रिपेअर केलं नाही, पण हे उत्तर प्रिपेअर केलंय. तर एक नॉर्मल फ्रेशर इंजिनियरला जी सॅलरी असू शकते 3.5 म्हणजे 30,000 असते. नाही, हे आता तू बेसिक पकड. एका नॉर्मल कॉलेजमधनं निघालेल्या नॉर्मल इंजिनियरला जी फ्रेशर म्हणून सॅलरी असेल 25,000. त्याच्या 5 पट मी टॅक्स भरते. 25 × 5 करा, उत्तर मिळालेलं आहे तुम्हाला.
किती भेटतात? आता हे ह्याचं कॅल्क्युलेशन झालं. मी हुशार माझं हुशार आहे आपण, सांगितलंय. कारण की मी पण इंजिनियरच मी होतो. नॉर्मल सांगितलं, फ्रेशरच्या हो. 5 पट मी टॅक्स भरते. टॅक्स भरते बरं का, टॅक्स भरते. म्हणजे विचार करा आता, कॅल्क्युलेशन वगैरे. ठीक आहे, मग कसं वाटलं उत्तर माझं? ठीक आहे, मी कॅल्क्युलेट करून देणार उत्तर. असं आहे ना की अंकिता कमवते एवढे पैसे, हा 7 डिजिट. बेस्ट. काय सांगशील ग, कसं आहे हे आयुष्य, कसं आहे तुझ्यासाठी, जे आत्ता जगते ते आयुष्य कसं आहे तुझ्यासाठी? आता जगते ते आयुष्य माझ्यासाठी स्वप्न आहे, आणि ते म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजते की इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी मधला जो खडतर प्रवास केलाय, जो सगळ्यांनी बघितलाय, जो स्टॉक तू पण तेव्हा होता असते ते त्या सगळ्यातनं बाहेर पडून आत्ताचं माझं हे लाईफ आहे ना, तर मला असं वाटलं की म्हणजे ते वादळ जे होतं आयुष्यातलं ते वर्थ होतं. प्रत्येक मुलीला करता येऊ शकतं असं. 100%. फक्त ना ती हिंमत पाहिजे. ते त्यावेळेस जो ढासळतो ना, असं एकदम खचून जातो आणि संपतो, तो नाही उभा राहू शकत. पण मी आई बाबा होते, सगळे माझे मित्रमैत्रिणी वगैरे सगळे होते, त्यामुळे कदाचित टिकले. पण ते जे काही झालं आयुष्यात ते खरंच चांगल्यासाठी झालं, आणि खूप फाडके निकल. आता तू म्हणली फाडके निकल गई, सगळ्यांना नाही जमत ते. काही जणांना त्या गोष्टीमध्ये म्हणजे तुझं आता तो प्रसंग थोडक्यात सांग ना, म्हणजे सगळ्यांना माहित नसेल. थोडक्यात म्हणजे जसे इतर मुलं चुकतात, इतर मुली चुकतात, एका कमी वयात प्रेमात पडतात, आणि जे चुका होतात त्या माझ्याकडनंही झाल्या. आणि तेव्हा मी माझ्या आईवडिलांना म्हणजे आईवडिलांकडे लक्ष नाही दिलं. आईवडिलांना फाट्यावर मारलं की अरे तुम्ही माझ्यासाठी काहीच नाही वगैरे असं. ते एक किशोर वयातल्या मुली ज्या चुका करतात ती माझ्याकडनं चूक झाली होती, आणि त्याच्यातनं मी आता बाहेर पडले. तू तिथं राहायला वगैरे गेलतीस म्हणजे तिथे राहायला त्यांच्या, गेले. आणि मग तिथून लग्न झालं असं सगळ्यांना वाटलं माझं लग्न झालं. आणि जेव्हा तिथून बाहेर पडत होतीस त्या गोष्टीतून तुला कळलं की नाहीये ते आपल्यासाठी चांगलं, ते बाहेर पडणं किती किती कठीण होतं. आणि त्यातून जे आजकाल जे अडकलेत, प्रत्येक कुठेतरी कुणाच तरी प्रेमात पडलेले आहेत, बरं ते नाही वर्कआउट होते, मग त्यातून बाहेर कसं पडायचं हे लोकांना माहित नाही. कसं बाहेर पडता येईल? तू कशी बाहेर पडलीस? आणि मी ना खूप इझी बाहेर पडले. म्हणजे कारण एक त्रास असतो ना, तो तुम्हाला सतत झाल्यानंतर तुम्ही ते अगदीच मरून जाता ना, की आता मला फरकच पडत नाही, तसं माझं झालं होतं. त्यामुळे मला काही कठीणच वाटलं नाही बाहेर पडताना. आणि नंतर मग असं नाही झालं की अरे आता मला त्याची आठवण येते वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत नाही झाल्या. कारण मी शेवटपर्यंत प्रयत्न केला की मला ते सगळं टिकवायचंय. मला म्हणजे मी जे प्रेम केलंय ते मला अगदी शेवटपर्यंत टिकवायचंय वगैरे, ते सगळं मी प्रयत्न केला, पण ते नाही सफल होत होतं. त्यामुळे त्याच्यातनं बाहेर पडणं माझ्यासाठी सोपं होतं. पण ते सगळ्या मुलींसाठी नक्कीच नसतं. कारण मला आता जेवढ्या मुली मेसेज करतात ना, आणि मी जे मेसेज करतात त्यांच्या भानगडीत पडतच नाही. कारण त्यांना तू कितीही समजाव, ते आता तुझं ऐकतील, पण दुसऱ्या दिवशी माझं बाबू तसं नाही म्हणून सांगणार, माझं सोनं सुधारणार, माझा बाबू सुधारणार, हे होतं. त्याच्यामुळे मी त्यांना समजावण्याच्या भानगडीत पडत नाही. मी माझ्या मित्रमैत्रिणींकडनं खूप सुरुवातीला सल्ले घ्यायचे, आणि मी पण तेच केलंय. मी त्यांना सांगायचे तो तसा नाही आहे, तो आता सुधरेल, तो बदलेल. नंतर माझ्या मित्रमैत्रिणींनी मला ना हे काय, जेव्हा मी त्यांना काही स्टोरी सांगायला देते, नाही तू गप ग, तुझं नको, तुझं ते नेहमीच रडगाण आहे. मग तो एक वेळ होता जेव्हा मला कळलं की आता माझं कोणीच ऐकत नाहीये, ह्यांनाही कंटाळा आलाय माझा, आता जे काही आहे ते माझं मलाच करायचंय. तेव्हाच माणूस करतो. त्याच्यामुळे जेवढे पालक, जेवढ्या आई, आत्या, काका, मैत्रिणी, त्यांच्या आई सगळे माझ्याकडे येतात ना की आमची ही अमुक अमुक आहे, तिला असं असं झालंय, ती ऐकतच नाहीये, तेव्हा मी त्यांना सांगते तिचे भोग तिला भोगू द्या, तिचे एक्सपिरियन्स तिला घेऊ द्या. फक्त एक की ज्या दिवशी तिला वाटेल की मला त्रास होतोय तेव्हा तिचा हात सोडू नका, तेव्हा तिला सपोर्ट करा. पण आता तिला सांगू नका की तू परत ये. आता तिला सांगा तू दिल्या घरी सुखी राहा, तू तुझं आयुष्य जग. ती तिथे जेव्हा तिला त्रास होणार तेव्हा ती परत येणार. नाही त्रास झाला तर तुम्ही आनंदी, ती आनंदी ना, सुखी राहते ना ती. की थोडक्यात स्वभाव नाही बदलत माणसाचा. किती जरी झालं तरी आपण म्हणतो की उद्या बदलेल, नंतर बदलेल, पण ते बदलत नाही. पण हे लवकर कळत नाही. भरपूर जणांना ना, म्हणजे भरपूर जणांनी तुला असा प्रश्न विचारला असेल, किंवा सगळ्यांना असे सगळे प्रश्न विचारतात की पार्टनर कसा शोधायचा, किंवा त्याच्यामध्ये काय क्वालिटीज असायला हव्यात. माझा प्रश्न असा आहे की काय क्वालिटीज नको, रेड फ्लॅग्स काय? भरपूर आहेत रे असे रेड फ्लॅग्स. म्हणजे की ह्या जर दिसल्या ना तर नाही बाई, तुझ्यासाठी नाही येतो, किंवा तुझ्यासाठी ती नाहीये. कसं ओळखायचं? कंट्रोल वाला नेचर नसलं पाहिजे. म्हणजे मी तुला कंट्रोल नाही केलं पाहिजे की तू काय करायचंस हे मी नाही सांगितलं पाहिजे. समोरच्या, आता माझं एखाद्या मुलावरती प्रेम आहे तर मला कळलं पाहिजे की त्याला काय आवडतं किंवा त्याला काही नाही आवडत. पण त्याला नाही आवडत ती गोष्ट मी करणारच नाही. हे तू जेव्हा सांगणार बाबू तुला छोटे कपडे घातलेले नाही आवडत, मी नाहीच घालणार, असं करून जे होतं ते नंतर ते टॉक्झिक रिलेशनशिप होऊन जातं. आता मला माहिती आहे की
त्या समोरच्या व्यक्तीला, माझ्या पार्टनरला छोटे कपडे घातलेले नाही आवडत, पण मी त्याला एक थोडेफार, बाबा मी आपण गोव्याला जातोय, फिरायला जातोय, तिथे मी घालणार, तिथे तो अग्री करतो, ठीक आहे ना, तुम्ही दोघं एकत्र कम्पॅटेबल असलं पाहिजे. ट्रस्ट हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे. म्हणजे छोट्यात छोटी गोष्ट शेअर करता आली पाहिजे, काहीही असू दे. म्हणजे एखादा चालताना एखाद्या मुलाने मला बघितलं, मलाही आवडू शकतो, कुठचाही मुलगा आवडू शकतो, तो खूप छान दिसतो ना, असं जर मी माझ्या पार्टनरला सांगितले, तो बघ ना तो किती छान दिसतो, तर त्याला वाईट नाही वाटलं पाहिजे की अरे तू त्याला छान कसं म्हटलंस, काय संबंध काय तुझा, तू त्याला बघितलंसच कसं. हो, त्याचे हे फीचर्स खूप छान आहेत असं आपण म्हणू शकतो. कारण जेव्हा एखादा मुलगा मुलीबद्दल म्हणतो की अरे ती मुलगी खूप छान दिसते, तेव्हा मुलीने ते तेवढं लाईटली घेतलं पाहिजे. असं नाही की त्याच्या मागून जायला सांगते, बरोबर. पण एखाद्या चांगल्या गोष्टीचं आपण कौतुक करतो, त्यावरनं असं मोठं काहीतरी भांडण जर तुमच्यामध्ये होत असेल, किंवा एखादी मुलगी तुम्हाला, मला हे तू केलेलं आवडत नाही, तू हे करायचं नाही असं सांगण्यापेक्षा, तू हे जे करतेस ना ते मला फारसं पटत नाहीये, पण तुला जर योग्य वाटत असेल तू कर, पण मला हे पटलेलं नाहीये असं म्हणून जर समोरच्याच्या मनात ते आलं की नाही त्याला पटत नाहीये तर आपण कमी केलं पाहिजे किंवा बंद केलं पाहिजे, तर ते ठीक आहे. पण बॉसगिरी नाही केली पाहिजे. तर बॉसगिरी करणं हेच रेड पण आता त्यात असं पण होतं ना की नको तुला मित्र, पण नको तुला, कशाला हवेत मित्र, मी आहे ना. आणि मग तिथं पण डिपेंडन्सी वाढते की काही जर छोटी छोटी कामं असतील ना, तर मग तू जर असशील तर एक म्हणजे विचारून मुलंच कर. सांगतं हा मी हे करते, चल मला इकडे जायचं तिकडे जायचं, मग डिपेंडन्सी वाढते आणि एक पॉइंट येतो की हा, नाही येतो, ते आणि मित्र पण नसतात आजूबाजूला. त्याच्यामध्ये खरं तर मुलीच चुकतात. मुली कुठे चुकतात माहिती, म्हणजे मी पण चुकले होते त्या बाबतीत, की मी माझ्या कुटुंबातले जे काही व्यक्ती आहेत ज्या मला पटत नाहीत त्यांच्याबद्दल जे काही वाईट असेल ना, ती माझी बहीण ती फार वाईट आहे वगैरे, हे आपण आपल्या पार्टनरला सांगतो. बरोबर पण ती कधीतरी चांगली होती माझ्याशी, पण माझ्या पार्टनरने माझ्याकडनं तिच्याबद्दल फक्त वाईटच ऐकले. बरोबर. मग तो ते वाईटच घेऊन बसतो, आणि मग कधी जर मला, माझी बहीण आहे ती शेवटी, मला कधीतरी प्रेम येणार तिच्याबद्दल, मग तेव्हा तो अडवणार तुम्हाला की अरे तू तर तिच्याबद्दल वाईट बोलत होती, आता नाही जायचं, तिच्याशी नाही भेटायचं, मग तेव्हा काही करू शकत नाही. सो आपणच आपल्या फॅमिलीबद्दल आपल्या पार्टनरला काहीतरी वाईट साईड सांगतो ना, तेव्हा आपल्याला वाटतं काहीतरी भारी, माझी फॅमिली किती वाईट आहे, तुला माहिती आहे का वगैरे असं, पण ते तो डोक्यात ठेवून राहतो. कुठचंही असू दे, मग ती मुलगी असू दे, मी पण डोक्यात ठेवून राहणार की अरे तुझी ती आत्या वाईटच आत्या आहे असं. सो काय गोष्टी सांगायच्या, काय सांगू नये. आणि आता जे तू म्हणालास ना की हे सगळं सांगून बिंगून करणं, माझा आजचाच एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आजची स्टोरी त्याच्यामुळेच smile आली. बघितल्या असशील. माझा मित्र, म्हणजे माझ्या ना मैत्रिणी कधी झाल्याच नाहीत लहानपणापासून, सगळ्या जळायच्या माझ्यावरती, कधी मैत्रिणी नाहीच. का जायचं, भारी दिसतेस म्हणून? काय माहिती, मी तेव्हा तर भारी नाही दिसायची. अरे मला वाटतं मी आता दिसते. नाही सिरियसली, माझे केस तर करली होते भरपूर, तर मला असं काही भूतभीत काही म्हणायचे लहानपण. म्हणजे हे तर आता सगळे हे पैसा आहे, हा सगळा पैसा आहे, हे काही नाही. तर ते तसं असल्यामुळे मैत्रिणी वगैरे कधी नव्हत्या, काही फ्रेंडशिप अशी नव्हती. तू म्हणशील लहानपणीपासूनची मैत्रीण वगैरे असं काहीच नाही, मित्र पण नाहीत. आत्ता जे आहेत माझ्या आयुष्यात सगळे मित्रच असतात, आणि त्यांच्या आयुष्यात येणार शेवटी मुली, मग त्या मुली पण माझ्यावर जळतात, त्या मुलींनाही मी आवडत नाही. आणि काल माझ्या मित्राने मला, मी गाडीत बसले होते आणि मागे तो त्याच्या गर्लफ्रेंडशी, फ्रेंडशी, जी कोणी होती तिच्याशी भांडत होता की अरे काय प्रॉब्लेम आहे तुझा, तर ती त्याला समोरून काय सांगत होती ते कळतं ना आपल्याला इकडून. अगं पण मी तिच्याबरोबर गेलो तर प्रॉब्लेम काय आहे तुला, नाही मला ती आवडत नाही असं तिने म्हटलं. अगं पण तुला आवडत नाही तर मी काय करू, माझं काम आहे ना, आम्ही काय असेच फिरतो का, आम्ही कामानिमित्त फिरतो, आमचं काम असतं. कारण आम्ही सगळे एकमेकांवरती डिपेंड आहोत, कोण फोटोग्राफर आहे, कोण व्हिडिओग्राफर आहे, कोण एडिटर आहे. सो आम्ही एकत्र येऊन काहीतरी करतोय, त्यात सुद्धा मित्र असे आहेत. त्याच्यानंतर मग बाबा मला नेहमी सांगतात, ह्या सगळ्या मित्रांची जेव्हा लग्न होणार ना, तेव्हा तू एकटी पडणार, आणि तेव्हा तुला कळणार की आयुष्यात वेळेत लग्न केलेलं किती महत्वाचं असतं. बर. तेव्हा तू एज बार झालेली असणार, आणि तेव्हा तुला कोणी मिळणार नाही असं मला बाबा सांग. नाही बाबांना सांग, एज बार माझा मित्र आहे. ओके, हा. सांग. तेव्हा पण आपण एक पॉडकास्ट करू ना, आपण स्वयंवर वगैरे काहीतरी चालेल. आणि बाबा कशाला? खुश. अच्छा नको, नाही, ओके चांगलं आहे ना मी. चांगलं, हो हो. तर तू ते सांगत होतीस की मित्राचं की हा, तेच. जळतात, आणि मग त्यातून बाहेर म्हणजे काय रिप्लाय की जे असं टॉक्सिक वागतात किंवा जेलस होतात फील? माझ्याकडे आता ना वेळच नाही या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालायला. So नाही, मी इन जनरल सांग, तुझं नको सांगू, इन जनरल की मुली अशा करतात की तू त्याच्याशी नको बोलू, किंवा मुलं म्हणतात की ती तू ना तिच्या मैत्रिणी, म्हणजे थोडक्यात असं हे नको करूस, ते नको करूस हा असं सांगतात तुला आणि मित्र नको, कंट्रोल करतात. हा कंट्रोल करतात, आणि मग मुलींना समजत नाही मग काय करायचं. ऍक्च्युली ते आहे चुकीचंच, पण त्याच्यात मी एकच सांगेन की असं जर नेचर असेल तर ज्या मुलाच्या आयुष्यातली ती मुलगी आहे त्याने त्यातनं बाहेर पडावं, ज्या मुलीच्या आयुष्यात असा मुलगा आहे त्याने बाहेर पडावं. सो ब्रेकअपचे सल्ले देते लिटरल, कारण नाही होत ते वर्कआउट. आपण कितीही म्हटलं ना तरी ते वर्कआउट नाही होत, आणि माणूस नाही बदलत.
तू कितीही प्रयत्न कर, तो नाही बदलत. बापरे. मी अशीच होते आणि माझं हे असंच नेचर त्याला पटत नव्हतं, त्यामुळे मी बाहेर पडले. पण म्हणून मी बदलले नाही, मी आहे तशीच आहे. त्याच्यामुळे आता जे आहे ते मी सगळं मी एकदम स्पष्ट बोलते. माझे मित्र असतात, पण तू असं कुठे फालतूगिरी बघणारच नाहीस माझी. मी कार घेतली, मी तुला खरं सांगते, मी कार घेतली ना तेव्हा ठरवलं होतं, मी सगळीकडे सांगते, मस्त शॉर्ट फिट्स घालणार, फुल फिरणार, एकदम स्वतःची कार येते, ती सुद्धा MG हेक्टर येते वगैरे. पण आतापर्यंत ती कार घेतल्यानंतर मंदिरात जायचं असतं किंवा कुठे गडावरती जायचं असतं, कुठेतरी काकांना भेटायचं असतं वगैरे, अशा सगळ्या गोष्टींमुळे मी तसे कपडे घालून नाही फिरू शकत जास्त. मग हा माझा स्वभाव आहे, हे माझ्यात आहे. पण तेच जर माझ्या बॉयफ्रेंडने मला सांगितलं असतं, तू घालायचेच नाही, तू कपडे घालायचेच नाही, असं करून सांगितल्यानंतर मग इगो चालून घालणार. आता मग मी तेच करणार, असं होतं. बरोबर. मग त्याच्यामुळे ते कंट्रोलवाले नेचर असतात ना, ते न राहिलेलं म्हणजे सगळ्यात मोठा रेड फ्लॅग तो आहे खरं तर. कंट्रोल नेचर. हा, कोणी कोणाला कंट्रोल करू नये, प्रत्येकाने आपापलं आयुष्य जगावं. फक्त आपलं आयुष्य जगताना आपल्या सोबत जो पार्टनर आहे त्याचा विचार करा. खाली कुठं बघते? इकडे बघते. असं शून्यात बघून बोला. शून्य नव्हती मी ते म्हणलं. एवढी फास्ट बोलते तू. पाणी घे. पाणी देतोय हा मला ह्याच्यातून, सगळ्यांना तीच म्हणली बरं का, कॉफी नाही प्यायची मला. ग्लास मधून देऊ शकला असता, कारण मी कॉफी चहा काही पित नाही, सगळ्यांना माहितीये, पण त्याने मला ह्याच्यातून पाणी दिलंय. म्हणजे आंब्याचा बिझनेस तिकडं कोट्यांमध्ये करायचा आणि इथं आम्ही थोडंसं ब्रँडिंग केलं का थोडंसं असं हे करायचं. त्यामध्ये काही ईडी बिडी आमच्याच घरी पाठवशील, मग कोटी बिटी नको बोलू. नाही नाही, तुमच्यासोबत आता देव कोणी करो आणि माहिती असं आहे हो, तुला आंब्याची पेटी पाठव. संपला विषय. तेच मागायचं होतं खरं तर, पण मागू कसं डायरेक्ट, हा पर्याय होता माझ्याकडे. दमत नाही का बोलताना तू? अजिबात नाही, मी खूप बोलू शकते. कसली बोलती तू मी पटापट. भरपूर एवढे बोलू पॉडकास्ट शकते. केलेत ना मी की असे उत्तर संपतात, प्रश्न संपायला माझं लागले. नाही संपणार, तू कंटाळशील. 2 तासाच होतील. मला ते त्याच्यामुळे तर सुरू केलंय. मला सांग, हम्म. मी काल एक ना मला गेस्ट लेक्चरला बोलवलं होतं. ओ बडे लोग तर तिथे ना मुलींचे मला एक प्रश्न होते की दादा मी ना इंट्रोवर्ट आहे आणि ना मला ना करायचं आहे सगळं, आणि मला एकीने ना तुझं नाव सांगितलं की ना मी स्टोरी ठेवली होती ना, मी कोकण हार्टेड गर्ल सारखं ना मी पाहते, मला तिच्यासारखं व्हायचंय, पण ना मी इंट्रोवर्ट आहे, मी काय करू? पण तिच्यासारखं बोलायचंय, ती बघ ना कसली भारी बोलते वगैरे. ह्याचं उत्तर ना म्हणलं मी तिला भेटणार आहे, ह्याचं उत्तर तीच देईल. तर सांग मला, हे कसं इंट्रोवर्ट जे आहे ना, खूप लोकांमध्ये तो प्रॉब्लेम आहे की मी इंट्रोवर्ट आहे पण मला हे सगळं भाव आहे, तर कसं बाहेर म्हणजे काय करायचं या गोष्टीसाठी? इंट्रोवर्ट जर मी सांगितलं मी पण आधी अशी होते, तर तुझा विश्वास पटेल का? मी अजिबात नाही बोलायचे, मी खूप कमी बोलायचे, मी खूप रिझर्व्ड होते, जास्त लोकांमध्ये नाही मिसळायचे. परत त्यात आमची फॅमिली ब्राह्मण असल्यामुळे आणि गावामध्ये ती मेजॉरिटी नव्हती, ब्राह्मणांची मेजॉरिटी नव्हती. खरं तर आता उलट झालंय, आता हीन वागणूक आम्हाला मिळते असं म्हणायला हरकत नाही. हीन असं नाही, पण ते कसं होतं की तू बाई नको आमच्या घरी येऊ, तू बाटशील बिटशील, तुझे आई वडील येतील वगैरे, असं होतं. त्याच्यामुळे मी शाळेतनं निघाल्यानंतर सगळ्या मैत्रिणी, ते मार्गशीर्षचे गुरुवार वगैरे असतात ना, ज्याला हळदी कुंकू वगैरे मुलींना घालतात, त्याच्यासाठी सगळे जायचे. मला कोणी बोलवायचंच नाही, तू बामणाचा, तू घराकडे जा असं सांगायचे. म्हणजे ब्राह्मणाची आहेस तू घरी. तर मला फार एकटं वाटायचं की अरे मला घेत नाहीये, बाकी सगळ्यांना घेत आहेत. मैत्रिणी नाहीच, मित्रही नाहीत, आणि त्याच्यात वर्गात 1 नंबर यायचा. त्याच्यामुळे 1 नंबर काढणारे कसे असतात तुला माहितीये, खडूस, सगळं जाऊन. तू टॉपर नव्हती? मी टॉपर होते. वाटतं मी टॉपर, माझ्या दोन्ही बहिणी टॉपर, आमचं आयुष्य तेच करण्यात गेलं, बाकी आम्ही काही केलंच नाही. त्याच्यामुळे माझं ती चुगली करणारे ते असतात ना, टीचर्स फेवरेट, तशी मी होते. त्याच्यामुळे तर माझे अजूनच काही मैत्रिणी मित्र काही नाहीत. मग ती एक मला असं झालं की सगळ्यांकडे सगळं आहे पण माझ्याकडे ते मित्र मैत्रिणी नाहीत, मला कोणी कुठे बोलवत नाही, मग माझं कुठेतरी काहीतरी चुकतंय का किंवा काय, म्हणून मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला. त्यात माझा बॉय कट होता फुल, म्हणजे बॉब कट पण नव्हता, तो बॉयवाला कट होता. आईने कधीच, म्हणजे ते केस विंचरण्यात सुद्धा वेळ जाऊ नये, हे माझ्या आईचं हे होतं. तिने तेव्हा एक वाक्य, फक्त अभ्यास करावा. तिने आरशासमोर उभं राहायला आम्ही घाबरायचो, म्हणजे माझ्या 2 बहिणी सुद्धा. आम्ही केसांकडे बघत वगैरे असे आरशाकडे उभे राहणं की पाठून असं जोरात आवाज यायचा, अंकिता अभ्यासाला बस, की लगेच ती फणी वगैरे तिथे टाकून आम्ही पुस्तक उघडून असं बसायचो. आणि आईने तेव्हा मला एक वाक्य सांगितलं होतं की केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद हो. बापरे. आणि हे एवढं कठीण वाक्य, आणि मी तेव्हा असं बसून विचार करायचे, देवानंद पण फेमस आहे यार, मी दोन्ही का नाही होऊ शकत? आणि आता बघ ना, मी तेच करतेय, मी दोन्ही करते ना. मी टीचर सुद्धा होते, मी इन्फ्लुएन्सर सुद्धा होते. सो दोन्ही गोष्टी, म्हणजे मीडियामध्ये सुद्धा मी असायचे आणि
टीचिंग मध्ये. सो दोन्ही गोष्टी झाल्या. सो वा. आईला मी तेव्हाच विचारलं की आई आता मी दोन्ही गोष्टी करते, देवानंद सुद्धा विवेकानंद सुद्धा, म्हणजे या दोन ज्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बघत होतीस त्या दोन्ही गोष्टी मी मॅनेज करते. मग मम्मी काय म्हणते, आई काय म्हणते, सॉरी, नोकरी कर ग, नोकरी करशील तर सेम छान वाटेल. सेम. म्हणजे मी आईला सांगितलं की लिटरली काल सांगितलं आईने. अगं तेच सांगतो मी, गेस्ट लेक्चर मम्मीला फोन केला, खुश होऊन एकदम. मम्मीचा जॉब सोडून नको असं पहिल्यापासून होतं. मम्मी मला गेस्ट लेक्चरला बोलवलं आमच्याच कॉलेजमध्ये. मम्मीचा काय रिप्लाय असेल, काय नको लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करू, असं डायरेक्ट सांगितलं. ती प्रिन्सिपल आहे. नाही केलं तू काय आयुष्यात काही, कशाला काय लोकांच्या मुलांना असं काहीतरी सांगतोय. त्यांना सांग अभ्यास करा, तू जे केलं ते नको करायला सांगू कुणाला. नाही, मी पण नेहमीच सांगत असते अभ्यास करा, अभ्यास महत्वाचा आहे, आणि त्यासाठी बरोबर. माझे नेहमी प्रयत्न असतात मुलांना अभ्यासाकडे हे करण्याचे. आणि छान. आईने आम्ही जे काही केलं, म्हणजे जे अभ्यास केला, जे करून इथपर्यंत पोहोचलो ते चांगलंच आहे, म्हणजे कुठे काही ते फुकट गेलेलं नाही. पण मला बरोबर. अभ्यास कधी आवडला नाही. अरे माझा, मी हे सांगितलं ना की लोकांना फार हे वाटतं की अरे तू तर फर्स्ट यायचीस, तुझा नंबर यायचा, तू सगळ्या मेरिट लिस्ट मध्ये होती, स्कॉलरशिप पण मला मिळाली होती ती 7th मध्ये. वाह. सो आई ते गं. सगळं असून सुद्धा मी आता इथे बसून सुद्धा सांगते, मी कुठेही बसून सांगू शकते, मला कधीच अभ्यास आवडला नाही. मला नाही आवडला. अरे सगळी घोकंपट्टी होती ती, आणि मी फर्स्ट यायचे, सगळं पाठांतर होतं. त्यामुळे आत्ता ना जेव्हा मला 2-2 पानाच्या स्क्रिप्ट दिल्या जातात आणि मी असे बघते 2 तास, म्हणजे ते सगळं घेऊन फटकन होते, म्हणतात झालं हो, कारण मी लहानपणापासून मला पाठांतराचीच सवय आहे. मी वा. पाठांतर एवढं जबरदस्त रियालिटी करू शकते. टॉपरची पाठांतर. ही पाठांतर. माझं, पण मला एकच सब्जेक्ट आवडायचा मॅथ्स, आणि जो माझा अजूनही बेस्ट आहे. वा, कॅल्क्युलेशन, पैसे, संपला विषय. त्याच्यामुळे बिझनेस, त्याच्यामुळे मॅथ्स हा माझा खूप आपण favorite subject. मेन मुद्द्यावरती येऊ की ते इंट्रोवर्टचं सांगत होतो अरे आपण. हा, हा. पण बघितलं असं हा, होतं, मला मी माहिती बोलायला होतं. लागले. मला माहिती, माझा पण तोच काय विषय. सांगू मी पण त्याच्यामध्ये आता तुला? त्यांना समजत नाही की इंट्रोवर्ट तर तू पण होतीस, मग तू कशी झाली एक्स्ट्रोवर्ट? मग काय केलंस तू असं? आपल्याला आता मला फोटो काढायला आवडायचे नाही. हम्म. म्हणजे अगदी 12वी पर्यंत वगैरे मी कधीच फोटो काढला नसेल, कारण मला असं होतं की माझं नाक मोठं आहे, मला नाही काढायचं फोटो, माझा फोटो घाण येतात. नंतर मग मी मुद्दाम फोटो काढायला लागले, येतात ना घाण, काढूनच बघायचे मला फोटो. बरं. सो ज्या गोष्टी आपल्याला वाटतात की हे मला हे असं नाही करायचे, बापरे इथे काहीतरी त्या गोष्टी करून बघायच्या. ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टी करायच्या. बरं. मग आपण ओपन अप होत जातो. आता ह्या वर्षाची सुरुवात मी केली होती, मी स्कुबा डायव्हिंग केलं. हा. मला पाण्याची भीती वाटते, पण मला ती भीती काढायची होती. आता मला ते बंजी जम्पिंग वगैरे ते सगळं करायचं, मला सगळ्याची भीती वाटते, पण मी ते करणार. एकच आयुष्य आहे, जगायचं आहे आपल्याला. सो ज्या गोष्टींची भीती वाटते, ज्या गोष्टी आपल्याला वाटतात की हे मी केल्यानंतर लोक काय म्हणतील, त्या गोष्टी मुद्दाम करा, त्या करून बघा, बाहेर पडाल. एक्स्ट्रोवर्ट कसं व्हायचं किंवा इंट्रोवर्ट मधून एक्स्ट्रोवर्ट कसं व्हायचं, हे उत्तर त्याचं कसलं भारी दिलं त्याचं. काय अंकिता म्हणलं की कॉन्ट्रोवर्सी, तू रिलॅक्स बसू शकते. मगाशी बसली होती तशी. हा, म्हणजे काय विषय, हे हे असं गणित नाही काय? अंकिता म्हटलं की कॉन्ट्रोवर्सी कधीतरी होते. नाही गाडीत जाताना महाराष्ट्राची सत्ता पलट झाली असा एक व्हिडिओ करायचा, दुसऱ्या दिवशी पेपरला बातम्या पाहिजे. हो, ते काय? मध्यंतरी ते खूपच होतं. म्हणजे अगदी मला असं वाटत होतं की सगळे बघतच आहेत की काय मी काय बोलते आणि ते छापते की काय असं. मला पण तुझ्यासारखं पीआर करायचंय, काय बोललो कसं हे. प्रत्येक न्यूजपेपरला माझं बातमी काय पाहिजे. पीआर बिआर नाही आहे बाबा, मी असं काही कसले सगळ्या न्यूजपेपरला बातम्या सगळ्या असतात न्यूज काय? पेपरला असतात हो ना, ना भारी राव. वाटतं मला. पण चांगली बातमी कधीच छापत नाही. म्हणजे बघ मी मध्ये तो हॉस्पिटलचा मुद्दा काढला, 2-3च न्यूजपेपरला आल्या. मला तू सांग की फील कसं होतं की आपण एक व्हिडिओ पोस्ट करायचा, त्याच्यावरती जेवढं गव्हर्नमेंट स्ट्रिक्टली ऍक्शन घेत नाही तेवढं ते लगेच होतं. कसं वाटतं, ती तुझ्याकडे एक पॉवर आहे जादूची असं? खरं तर feel नाही होत? कदाचित माझ्या बोलण्यामध्ये आहे असं मला बरेच जण म्हणाले की तुझ्या बोलण्यामध्ये ती ताकद आहे ज्याच्यामुळे कामं होतात. पण छान वाटतं, म्हणजे पण चांगलं काही काम झालं तर चांगलं वाटतं, पण त्याचा काहीतरी उलटा अर्थ काढला गेला की मग वाईट वाटतं की अरे. मला सांग ना, ते केम हॉस्पिटलचं नाव घेतलेलं चालेल की माहिती हा, चालेल चालेल, काही नाही? केम problem हॉस्पिटल होतं, काय झालं काय सगळ्यांना ना माहिती, कारण ते तर केएम हॉस्पिटल हे एक असं हॉस्पिटल आहे जे आधी खूप गजबजलेलं हॉस्पिटल असतं, जिथे भरपूर पेशंट्स असतात, जिथे लक्ष द्यायला डॉक्टर कमी आहेत. सगळ्याची कल्पना असल्यामुळे मी माझ्या जे मित्राचा, म्हणजे मित्र पण तो नाही माझा, मित्राचा मित्र, हा. त्याचा ऍक्सिडेंट झाला होता, तो कोमामध्ये होता, त्याला ट्रीटमेंटची गरज होती. मग तेव्हा जेव्हा मला कळलं की त्याला ट्रीटमेंटची गरज आहे, मी स्वतः केएम हॉस्पिटलमध्ये गेले, मी त्यांच्याशी बोलले, त्यांना रिपोर्ट्स दाखवले. ते मला म्हणाले की उद्या त्या पेशंटला तुम्ही घेऊन या, त्याच्यानंतर आम्ही त्याचे काहीतरी पेपर्स वगैरे सगळे काढू इथे नवीन, आणि त्याच्यानंतर आपण ट्रीटमेंट सुरू करू. मी म्हटलं की तुम्हाला मी सांगून जाते, कारण उद्या मी नाहीये, तर त्याचे वडील वगैरे इथे येतील जे फार शिकलेले वगैरे नाहीये, तर त्यांना तुम्ही व्यवस्थित गाईड कराल का? त्यांच्यासोबत माझा एक मित्र असेल. सगळ्याची मला हा हो सगळी उत्तरं मिळाल्यानंतर मी तिथून निघाले. मी माझ्या मित्राला वगैरे ते सगळं पाठवलं आणि मी वारीसाठी निघून गेले. दिवे घाटात माझं शूट होतं, त्याच्यासाठी निघाले होते. आणि रात्री जेव्हा मी आले, दिवसभरात माझा काही कॉन्टॅक्ट नाही, नेटवर्क इश्यूज, मी शूटमध्ये बिझी. रात्री जेव्हा मी त्यांना विचारलं की अरे काय झालं,
तर लिटरली तो स्ट्रेचरवरतीच होता, त्याला काही कोणी बघितलेलं नव्हतं, काहीच नव्हतं. आणि रात्री मग माझं असं डोकं सणकलं, आता रात्री मी काही नाही करू शकत, कारण मी 1 वाजता जवळपास घरी पोहोचले होते, 1-2 वाजता. मग मी ठरवलं की दुसऱ्या दिवशी सकाळी मग कोणाला फोन करायचा, कारण आता इन्फ्लुएन्सर म्हण किंवा ह्या सगळ्या गोष्टीमुळे कॉन्टॅक्ट खूप छान झालेत. बरोबर. प्रत्येक पक्षामध्ये कॉन्टॅक्ट झालेले आहेत सगळ्या ह्याच्यात. सो आता सत्ता कोणाची आहे, मग त्या सत्ताधिकाऱ्यांना कॉल करायचा का किंवा अजून कोणाला करायचा. मग सहज मनात आलं की मनसेकडे जाऊन बघूया, कारण काम बरं. पटकन होतं कुठे तर मनसे. बरं. आणि मनसेचे कॉन्टॅक्ट एवढे माझे छान आहेत किंवा तिथे ती लोक जी मदत करतात ना, ती खरंच काही अपेक्षा न करता करणारी आहेत बऱ्यापैकी. म्हणून मी अमेय खोपकर सरांना कॉल केला. त्यांनी मला सांगितलं की लगेच मी तिथे पोहोचतोय, तू ये. आणि मग ते सगळे सूत्र हल्ली आणि फटाफट त्याची ट्रीटमेंट चालू झाली. ट्रीटमेंट होऊन 1 आठवड्याने तो गेला ठाण्यामध्ये. त्याला आम्ही शिफ्ट करून ठेवलं, म्हणजे अगदीच काही इमर्जन्सी लागली तर पटकन KEM मध्ये आणता येईल, म्हणजे गावी नेण्याचा तो खर्च वाचेल. कारण त्याच्यासाठी आम्ही सोशल मीडियावरनं पैसे गोळा केले. म्हणजे सिटी स्कॅन तिथं झालं नव्हतं वाटतं. हा, सिटी स्कॅन ते झालंच नव्हतं, ती मशीन वगैरे नव्हती. त्यांनी काय केलं की सांगितलं तुम्ही बाहेरून करून घेऊन या. म्हणजे केम मध्ये सिटी स्कॅनच नव्हतं, मशीन नव्हती, त्यांची बंद होती. बर. आणि एकच मशीन होती त्यांच्याकडे. 2 मशीन होत्या, त्यातली एक काहीतरी काहीतरी त्याच्यात लोड झाला होता आणि दुसरी बंदच आहे म्हणाले, बरेच दिवस झाले. सो हे सगळं त्याच्यासाठी मग मी ते मनसेला बोलवून ते सगळं वगैरे करून ते सगळं झालं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही किरणला मग परत 1 महिना ठेवलं. तर काल किरण चांगला होऊन गावी गेलाय सुद्धा आणि हॉस्पिटल्समध्ये मशीन सुद्धा आल्या. म्हणजे ही खरी तुझ्याकडे पॉवर आली सोशल मीडियाची. मला सांग, आता सगळ्या कोकणच्या लोकांना माहित नाही कोकणातल्या, तुझं नाव एकतर कोकण हार्टेड. रिफायनरीचा काय विषय आहे का? अगदी डायरेक्ट म्हणलं, आता सगळ्या न्यूजपेपरने याची न्यूज करायची. आणि माझं पण नाव लिह दॅट ऑडियन्स. रिफायनरीचा विषय म्हणजे तसं म्हणायला गेलं तर तो खूप मोठा विषय आहे. आणि तो खूप मोठ्या विषयावरती माझं मत झाल्यानंतरही तो मोठा विषय झाला. आणि त्याच्यानंतर रिफायनरी राहिली बाजूला, पण कोकण हार्टेड गर्लवरती फोकस झाला होता. आता तू बेसिक पासून सुरू कर. काय रिफायनरी basic. म्हणजे काय? रिफायनरी म्हणजे जिथे ऑइल रिफाईन केलं जातं, इथपासून सुरू करूया आपण. क्रूड ऑइल रिफाईन करून आपण त्याचे जे बाय प्रोडक्ट्स जे निघतात आणि जे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो, पेट्रोल, डिझेल वगैरे, हे सगळे त्या रिफायनरीमधून निघतात. चांगली गोष्ट आहे ती. चांगली गोष्ट आहे आणि ती वाईट गोष्ट सुद्धा आहे. आता तसं बघायला गेलं तर जो कोकणाचा विषय होता, ज्यामुळे कॉन्ट्रोवर्सी झाली, ज्यावरती आता आपण बोलून तुला व्ह्यूज देण्याचे प्रयत्न करतोय, त्याच्यावरती आता आपण बोलूया. थेट. तर मी काही त्या विषयावरती बोलत नव्हते. जेव्हा मला सांगितलं गेलं की तू बोल, आणि मग मी माझं मत जे होतं ते मांडलं. काय तर होतं मत तुझं? मी जॉबसाठी मुंबईत आले आणि मी रिफायनरीमध्ये जॉब केला होता. त्याच्यामुळे मला त्याचे फायदे तोटे सगळं माहित होतं. आत्ताच्या ज्या रिफायनरीज आहेत ना, त्या खूप वेगळ्या टेक्नॉलॉजीच्या आहेत. त्यामध्ये रिफायनरी झालीच पाहिजे असं माझं काही म्हणणं नव्हतं. मला आता आयुष्य मुंबईतच काढायचंय, त्याच प्रदूषणामध्ये राहायचंय, तिथेच मला कमवायचंय. ती कर्मभूमी आहे माझी. आता त्याच्यामुळे मला काही फारसं हे नाही. माझे आई वडील कोकणात राहतात, आमचा कोकणात बिझनेस आहे, ते तिथेच त्यांचं आयुष्य काढणार हे मला माहित आहे. सो कोकण हार्टेड गर्ल असून तुला कोकणाची वाट लावायची असं लोकांचा एक समज झाला. ते प्रत्येकाच्या वाटण्यावरती असतं. आता मला सांग, माझ्याकडे खूप पैसा आहे आणि मी जर तुला बोलले अरे पैसा बिसा काही नसतं रे, सगळं माणूस मनाने श्रीमंत पाहिजे, तर तुला ते चांगलं वाटणार का? नाही. माझं घर आहे आणि मी तुला सल्ला दिला, घर बांधताना झाड तोडू नकोस, तुला ते पटणार आहे का? नाही. तुला घर बांधायचं आहे, त्याच्यासाठी तुला एखाद दुसरं झाड तोडावं लागणार आणि तुला घर बांधावं लागणार. सो कोकणात अशी कितीतरी घरं आहेत, कितीतरी लोक आहेत ज्यांचं एवढी भयंकर शेती, भरपूर काहीतरी शेतजमीन, भरपूर आंब्याची झाडं असं नाहीये. त्यांचं एक तेवढंच घर आहे, घरापुरती काहीतरी 4-5 झाडं आहेत. त्या घरात सुद्धा भावंडांचे वाद आहेत, भावकीची भांडणं आमच्या जे म्हणतात ते. त्याच्यामुळे त्यांना वेगळं घर सुद्धा बांधायचंय. मग अशा वेळेला जेव्हा वेगळं घर बांधतात तेव्हा झाडं तोडली जातात. म्हणजे नो डेव्हलपमेंट इज पॉसिबल विदाउट डिस्टर्बिंग एन्व्हायरमेंट. आपण कुठेतरी त्या पर्यावरणाला त्रास देऊन आपली प्रगती करत असतो. सो हा जो रिफायनरीचा मुद्दा आला, हा जो प्रोजेक्ट कोकणकडे येत होता, सो माझं म्हणणं एकच होतं, पर्यावरण, कोकण म्हणजे कोकणाचं पर्यावरण आणि आपला विकास, या 2 गोष्टींचा बॅलन्स ठेवून जर आपल्याला काही प्रगती करता आली तर त्यासाठी काहीतरी करा प्रयत्न. हे नकोच मला म्हणून हे करणं. कारण मुलं तशी बाहेर पडतायत, कोकणातली बाहेर जाऊन जॉब करतायत. मुंबईत बसून लोक सल्ले देत आहेत की नाही असं नाही झालं पाहिजे, आमचं कोकण संपतंय. तसं नका करू. त्या गोष्टीचा अभ्यास करा. अभ्यासपूर्वक विरोध केलेला कधीही चांगला, तो करा. आता मी झाली तरी वावा, नाही झाली तरी वावा, मला काही फरक नाही पडणार आहे, पण विरोध असा करा, एवढंच माझं म्हणणं होतं, ज्याचं वेगळे तर्क वितर्क काढले गेले. आणि विरोध करणारे जे होते आणि जे लोकांना सांगत होते की नाही विनाशकारी प्रकल्प आहे, विरोध करा, आपल्याला विकास नको आहे, विकास नाही पाहिजे, आम्ही ज्याच्यात आहोत ते खुश आहोत, ते स्वतः सगळे डिकॅथलॉनचे कपडे घालून बसलेले होते.
डिकॅथलॉन इंडियन ब्रँड आहे का तू मला सांग. डिकॅथलॉन इंडियामध्ये कसा पोहोचलाय? जेव्हा विकास झाला तेव्हाच पोहोचलाय ना. आपण कुठेतरी विकासाकडेच जातोय. विकसित देश आहोत आपण, देशामध्ये आहोत आपण. सो तुम्ही डिकॅथलॉनचे कपडे घालून बसणार, तुम्ही लोकांना सल्ले देणार, घाला ना गोंगडी, ती गोंगडी बिंगडी घ्या काय ती, आणि ते कांबळ बिंबळ घेऊन बसा ना. आपण नाही शक्य आहे ना. सो काही गोष्टी प्रॅक्टिकली बघितलेल्या खूप चांगल्या असं मला वाटतं. सो ज्यांना मी सांगेन की ज्यांना रिफायनरी हवी होती किंवा ज्यांना नको होती, तो तुमचा पण अभ्यासपूर्वक विरोध असेल तर तो चांगला. पण अभ्यास न करता अर्ध्या तर लोकांना माहिती नाही की ते काय होणार आहे किंवा कसं होणार आहे, आणि ते लोक विरोध करत होते. त्याच्यावरती फक्त मी एक माझ्या परीने समजवण्याचा लोकांना की रिफायनरी म्हणजे काय असते, कसं काम करते, हे सांगण्याचा प्रयत्न केला. ज्याच्यावरती कॉन्ट्रोवर्सी झाली. मला काहीही फरक पडत नाही त्याचा. पण तुला धमकी आली होती मला भरपूर अशा मला वेळेला. धमक्या येतात असतात, त्याच्यात मला काही फरक पडणार नाही. काय जीवे मारण्याची पण धमकी नाही, आली एवढी का? नाही, एवढी हिंमत नाही, एवढी कुठच्याही जीवामध्ये अजून हिंमत नाही की मला जीवे मारण्याची धमकी द्यावी. आणि मी नाही घाबरत. जी मुलगी एवढं सगळं भोगून बाहेर पडली ना, तिला मरणाची भीती नाही. मला आत्ता जरी मरण आलं, मी खूप सुखी आहे. मी आयुष्यात सगळ्या गोष्टी कमवल्यात. अजून फक्त माझं मुंबईमध्ये घर व्हायचं बाकी राहिलंय. पण मी खूप सुखी आहे, भरपूर सुखी आहे. मी सगळं केलं. मला आता काहीही असं गम नाहीये मेरी लाईफ में. सो मला मरणाची भीती नाही, मला धमक्यांची भीती नाही, मला कसलीच भीती नाही. पण अभ्यासपूर्वक आमच्या कोकणी माणसाने विरोध करावा, एवढीच माझी म्हणणं होतं माझं की तसं करा. बर, तर मग आता काय काय एंड पॉइंट काय आला? होती की नाही रिफायनरी? का अजून ते सुरूच आहे ते सगळं वाद? चालूच आहे वाटतं. मी नंतर परत लक्ष घातलं नाही. लोकांना आता तसंही लोकांना ऐकायचं होतं, तू बोल मुंबई गोवा हायवेवरती बोल. आता ज्या हायवेने मी प्रवासच केला नाहीये घरी जायला, मी गाडी घेतली, मला माझ्या गाडीला काही झालेला चालणार नाही, तो रस्ता खराब आहे हे मला 2 वर्षापासून माहिती आहे. म्हणून मी सरळ मुंबई, पुणे, कोल्हापूर करून सिंधुदुर्गात जाते. सो तो जो रस्ता आहे तो भले 60-70 किलोमीटर जरी कमी पडणार असेल तरी मी जास्त पेट्रोल घालून इकडूनच जाईन, असं मी जाते. त्याच्यामुळे कसं आहे ना की ज्या गोष्टी एक तुमच्याकडे लोक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून अशा ह्याने बघतात की तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये बोललंच पाहिजे, आणि बोललं तर ते त्यांना जसं हवं तसंच बोललं तर तुम्ही चांगले, असं होतं. आणि ते माझं नाही आहे. मी प्रवाहासोबत जाऊन उगीच बोलू नाही शकत की 100 लोक विरोध करतायत म्हणून मी पण आता विरोध करून चांगली बनते, हे मला नाही जमत. बर, आता मी तशी आहे की मला जे वाटते ते मी बोलणार. पण आताही मग- मी मग आता तू माझं त्या- आताही माझं मत तेच आहे की रिफायनरी झाली तरी छान, नाही झाली तरी छान, बरं, पण झाली तर ती चांगल्या ह्याने व्हावी की पर्यावरण बिघडू नये आणि लोकांनाही कामधंदा मिळावा. बर, मला सांग, रिफायनरी झालं, सिगरेट आता एक प्रश्न येतो की तो रोडचा जो तू म्हणली, हम्म. पण तू एवढं रोडचं पेट्रोल म्हणजे पेट्रोल वाया घालून तिकडे जाते, पैसे घालवते, आणि पण मग जर तू एक आवाज उठवला तर तो रोडही येऊ शकतो, ज्याच्यावरती मग राजसाहेबांनी पण पण प्रश्न प्रत्येक विचारला. आता राजसाहेबांच्या हातात सत्ता नाहीये, बरोबर. बरोबर. प्रत्येक वेळेला आपण अशा माणसाकडनं अपेक्षा करणं की ज्याच्याकडनं मी फक्त माझ्या कामापुरती अपेक्षा करते, तू माझ्यासाठी काम करशील म्हणून मी तुझ्याकडनं अपेक्षा केली. अख्खा महाराष्ट्र त्यांना साथ देतोय का? नाही देते. मग का नाही देते? मग कळू देत ना महाराष्ट्राला तुम्ही कुठच्या व्यक्तीला साथ दिली पाहिजे. मी माझी सगळी कामं राजसाहेबांच्या सावलीत राहून जर करून घेतली तर मग उपयोग काय जे सत्तेत बसलेत त्यांचा? उपयोग काय तिथल्या आमदारांचा आणि खासदारांचा? एखादा माणूस सगळ्यांसाठी करतोय म्हणून कामापुरता त्याचा वापर आपण करणार, आणि जेव्हा इलेक्शन्स येणार तेव्हा आपण दुसऱ्याला निवडून देणार, तर नको करूया ना. मला नाही बोलायचं आता या खड्डेवाल्या मुद्द्यांवरती. बर, करू, जे सत्तेत आहेत त्यांना करू देत ना. मला नाही मनसेचा आधार घेऊन याच्यावरती हे करायचं. प्रत्येक वेळेला मनसेच्या जीवावरती मी का उडू? आपण मनसेला काय देऊ शकतो ते आपण बघायला पाहिजे ना. मला सांग, लय महत्वाचा प्रश्न आहे तुला विचार, कसे आहेत घरात साहेब? म्हणजे आता ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुला कसं देऊ मला कळत नाही. पण एक असं व्यक्तिमत्व ज्याच्या आम्ही खूप 2 वेळा भेटलो आता म्हणायला हरकत नाही, आणि मग अगदी जवळून त्यांच्या लय लकी घरात. आहेस माहिती तू. मला जळू नाही नकोस असं माझ्यावर. मला खरं Please शपथ जळू झालो मी नकोस, जळू पहिल्यांदा गेले होते ना, तू घरी गेली होती राव, तेव्हाच म्हणजे ते एक असं असं पण ती फॅमिलीच अशी आहे ना की तिथे गेल्यानंतर म्हणजे त्याच्यानंतर भरपूर लोकांनी, त्याच्यानंतरही माझी कॉन्ट्रोवर्सी झाली की लोकांना वाटायला लागलं अरे ही तर मनसेचा अजेंडा घेऊन आली आहे, ही मनसेचं प्रमोशन करते किंवा मनसेला इलेक्शनमध्ये हेल्प करते. मला आवडेल करायला, नक्कीच आवडेल. जर त्यांनी मला सांगितलं ना मी नक्कीच करेन, कारण मला जेव्हा जेव्हा गरज लागली 1-2 गोष्टी फक्त लोकांना माहिती आहेत, जसं की KEM हॉस्पिटल किंवा अजून कुठचा तरी एखादा मुद्दा लोकांना माहिती आहे जिथे मला मनसेने सपोर्ट केलाय. पण त्याच्या आड कितीतरी गोष्टींसाठी मनसेचे लोक माझ्या बरोबर होते आणि त्या गोष्टी आम्ही केल्या ज्या लोकांना आम्ही नाही दाखवल्या. बरोबर. राजसाहेबांच्या घरी गेल्यानंतर तिथे कुठच्याही प्रकारचा पॉलिटिकल काहीही विषय नव्हता की तुम्ही मनसेला सपोर्ट करा, तुम्ही प्रसंग कसं होतं की आपण थोडंसं परत मागे येऊ. प्रेशराईज. नाही तसं नाही, जेव्हा फोन आला किंवा जेव्हा मेसेज आला की तुला राजसाहेबांनी बोलवलंय, एकदम
फॅमिलीवाली फिलिंग जर कुठच्या नेत्याकडनं येत असेल तर ते आहेत राजसाहेब ठाकरे. आणि बाळासाहेब ठाकरेंनंतर त्यांचं जिवंत रूप जर आपण कोण बघतोय तर सगळे अख्खं महाराष्ट्र बघतंय तर ते म्हणजे राजसाहेब ठाकरे. त्यामुळे त्यांच्याकडनं त्यांना भेटायला मिळणं, त्यांच्याशी बोलायला मिळणं हेच सगळ्यात खूप मोठं आहे आणि ते भाग्य आहे ज्याच्यासाठी तू माझ्यावरती जळतोस. हा पण तुला एक खरं सांगू, हा. कारण की जळायचं पण रिझन आहे ना, आपण जेव्हा मुंबईत जातो मोठे मोठे बिल्डिंग्स बघतो किंवा सगळे असे पैसेवाले सगळे, आणि केवढं ते असं वेगळंच वाटतं आपल्याला जेव्हा आपण इकडून तिकडे जातो तेव्हा. आणि तेव्हा ना कुठेतरी मनात येतं की या सगळ्यांचा बाप आहे ना तो एक राज ठाकरे, की ज्याचं आवाजावर म्हणजे बाळासाहेब ठाकरे त्यांनी आवाज दिला की मुंबई बंद व्हायचं. हो. आणि मग राज ठाकरेंचं ते भाषणाला ती तेच गर्दी आणि ती जी फिलिंग येते की नाही रे आपला मराठी माणूस आहे ज्याच्यावरती राज्य करतोय आणि आता कुठेतरी, असं आणि आहे तेही राज्य सत्ता नसताना राज्य करतोय, हो. म्हणजे काय पावर असेल, काय पावर ते असेल. आपलं पण वाटतं. मग सत्ता आली तर काय होईल याचा पण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. आणि आता त्यांच्याकडे जवळपास युथ सगळं आहे, ज्यांना कळलंय की काय महाराष्ट्राचं फ्युचर असू शकतंय किंवा काय कुठे आपल्याला काय करता आलं पाहिजे. त्यामुळे आणि ते कुठेतरी मनातलं ते सगळ्यांचं असं ते बोर्डवरती वाचलं होतं ना की सगळ्यांच्या मनातील मुख्यमंत्री, हो हा. सगळ्यांच्या ते कुठेतरी भारी वाटतं ते वाचलं. भारी वाटतं. म्हणजे इमॅजिन करूनच किती छान वाटतं की जर मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे झाले तर, आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकण्यासाठी ती होणारी गर्दी, गर्दी. म्हणजे महाराष्ट्राचं नाव किती होईल. आणि मला ना एक प्रसंग आठवला तेव्हा. आमचे असंच हे झालं, रिझल्ट लागला होता आणि आरक्षणमुळे ना मला ते एक चांगलं कॉलेज नव्हतं भेटलं मला जे हवं होतं ते. आणि माझा एक दुसरा मित्र होता किंवा दुसरा मित्र पण नव्हता तो, असा आमचा होता, पण त्याला कमी मार्क पडले होते आणि ते मला कळालं. मला 88 होते आणि मला एक चांगलं कॉलेज हवं होतं, ते नाही मिळालं मला. आणि त्याला कमी मार्क पडले होते आणि असं काय नव्हतं, त्याला ते कॉलेज मिळालं आणि मी त्यासाठी पूर्ण वर्ष हे केलं. पहिल्या डोक्यात विचार आला ना राजसाहेबांचं की हे बंद करा, हे काहीतरी ना हे काहीतरी बंद झालं आरक्षण पाहिजे. खरं तर बंद झालं पाहिजे आणि त्याच्या जागी टॅलेंट वरती जर हा. घेणं आलं तर ते खूप चांगलं होणार. असं अन्याय झाला का, म्हणजे थोडक्यात मला सांगायचं अन्याय अन्याय झाला झाला का की राजसाहेब एकच माणूस ठाकरे वाटतो. दिसतं डायरेक्ट क्लिक मग होतं. त्याचमुळे जेव्हा मला हे लोक सांगतात ना आता की अरे मनसे तुला वापरते किंवा मनसे तुझा युज करून घेते ह्याच्यासाठी की त्यांचं प्रमोशन असं कुठेही नाहीये. कुठच्याही मनसेच्या नेत्याने किंवा कुठच्याही मनसेसाठी झटणाऱ्या व्यक्तीने किंवा इव्हन राजसाहेबांनी सुद्धा आम्हाला कोणालाही सांगितलं नाही. मला एक सांग, मी एकटीच करेन का मग? बाकीच्यांमध्ये एवढी हिंमत आहे का? आम्ही किती इन्फ्लुएन्सर गेलो होतो त्यांच्या घरी, ते बाकी सगळ्या इन्फ्लुएन्सर मध्ये एवढी ताकद आहे का की नाही करणार म्हणून त्यांना सांगण्याची की आम्ही तुमच्या पक्षासाठी काम नाही करणार. मी एकटीच करणार का? नाही, मला ज्या गोष्टी पटतात ना मग त्या गोष्टी मी करते. मग ते माझी मतं पण, जसं बघितलंस तू रिफायनरीवरचं मत असू दे किंवा मला जे वाटतं मी बोलते, ते चांगलंही असू शकतं, ते वाईटही असू शकतं, ते घेण्यासारखंही असू शकतं किंवा न घेण्यासारखंही असू शकतं. पण त्यामुळे मला असं वाटतं की एक अन्याय झाला की जर आपल्याला तो माणूस आठवतोय तर मग पुढे प्रत्येक चांगल्या गोष्टीत सुद्धा आपल्याला तोच माणूस आठवला पाहिजे. विचार केला पाहिजे युती करताना. विचार केला पाहिजे. मला सांग की कोकण म्हणलं ना की भूत वगैरे आठवतं. सिरियल बिरियल पाहतो आम्ही, कोकण म्हणलं की भूतांच्या स्टोरीज वगैरे येतात. जरा सांग जरा, काय तुला माहिती का तुझ्या कोकणात भूत नाहीत रे, कोकणात मी आहे. म्हणजे काय घ्यायचं याचा अर्थ? जायचो घ्यायचं नाही पण मी चांगलं घेणार, कारण पण खरंच कोकणात भूत वगैरे असा जो हे आहे ना, तर मी एवढी वर्ष लहानाची मोठी तिथे झाले, शाळेत गेले मी. माझं कॉलेज माझ्या घरापासून 50-60 किलोमीटर वरती होतं. मी 2 व्हीलरने जायचे, काळोखातल्या रस्त्यातनं जायचे, घाटातून जायचे, त्या रस्त्या कुपेरीची घाटी म्हणून एक लागते तिथून जायचे. म्हणजे तिथे एकही माणूस नाही मिळणार तुला, अशी एवढं हे आहे, सुनसान असं काही नाही तिथे. मला कधीही एक्सपिरियन्स आलेला नाही या भूताचा, पण ते एका सिरियलमुळे ते लोकांनी डोक्यात ते खूळ घालून नाही पण घेतलंय. तिथं स्टोरीज जातात ना. कुठे नाहीये स्टोरी? सांग तू कुठचा आहेस? मी खेळ नाही स्टोरी स्टोरी शाळेच्या खाली आमचं हे होतं. आहे सगळीकडे ती भूताची स्टोरी ऐकायला मिळणार. आम्ही इव्हन नाशिकला गेलो तिथे पण लोक भूताच्या स्टोरी. आता मनुष्य भूत जे काय असेल त्याच्या, माझा भूतांवरती विश्वास नाही, माझा देवावरती विश्वास आहे. बरं पण तरी एखादी गोष्ट सांग मला, काहीतरी पण तू ऐकली खरंच नाही. तुम्हाला काहीतरी सांगत होतीस की असं काहीतरी झालं, पण ते मी शाळेत होते आणि आमच्या गावामध्ये एकाचा मर्डर झाला होता. आणि तो मर्डर झाल्यानंतर ते असं होतं की ते सट्टावट्टा खेळणारे लोक होते, त्याच्यातला एकाचा मर्डर झाला होता. आणि सगळीकडे अशी बाहेर ती शाळेतले मुलांची असतात आणि अशी आपण हे तू माहितीये का, तो दिसतो, हा तो संध्याकाळचा येतो वगैरे असं. मग ते असं सगळे सांगायचे. मग आम्ही लहान मुलं घरी जाऊन आई वडिलांना सांगायचो की मला हिने सांगितलं की तो दिसतो वगैरे असं तसं, आणि सगळी बातमी पसरली. आणि
असं कळलं मला शाळेत गेल्यानंतरच बातम्या कळायच्या की काय होतंय, की पहाटे पहाटे समुद्रावरती जोरात आवाज आहे. कारण त्याची जी डेड बॉडी होती ना ती काहीतरी पहाटे मिळाली होती. ओके. सो पहाटे पहाटे ना किंचाळण्याचा आवाज येतो समुद्रावरती. त्याच्यामुळे पहाटेचं कोणी बाहेर पडायचं नाही असं सांगितलं. सो ती एक खूप बेस्ट गोष्ट तेव्हा झाली होती. गाव हागणदारी मुक्त झाला आमचा. कारण लोकांच्या घरी टॉयलेट्स नव्हते तेव्हा, त्याच्यामुळे लोक सकाळचे पहाटे समुद्रावर जायचे. सो पहाटे किंचाळण्याचा आवाज येतो म्हटल्यानंतर जायचं नाही आता समुद्रावर कोणी असं ठरलं. पण काही जण जायचे लपून छपून झाडीत वगैरे. तेव्हा झाडी वगैरे खूप होती, आता टुरिझममुळे ती नाहीये. तर असं एक बाई आहे गावातली जी गेली होती टॉयलेटसाठी सकाळी सकाळी. आणि ही बातमी तर होतीच सगळीकडे की सकाळचा आवाज येतो. आणि तिने बघितलं की गावातला एक बेवडा सकाळी सकाळी किंचाळत समुद्रावरनं फक्त धावत सुटतो. सो तो आवाज कसा आहे सांग, इथून असा पुढे पुढे जातो. म्हणजे तो आवाज लोकांना काय वाटायचं की आता आला बघ, आता बघ, कमी झाला कमी झाला कमी झाला. तो धावत सुटायचा किंचाळत. ते तिने बघितलं, तिने घरी येऊन सांगितलं, मग सगळ्यांनी त्याला पकडलं आणि मग ती बातमी म्हणजे क्लिअर झाली. सो भूत ऍक्च्युली नाहीये, पण माणसं जेवढी डेंजर आहेत ना, भूतांची नाहीये. पण तरी माणसांवर प्रेम होता कोकणातले. आहेत चांगली म्हणजे माणसं माझं पण सुद्धा झालं. आहेत. म्हणजे माझ्यासारखी काही अपवाद वगळता चांगली माणसं सुद्धा. नाही पण मला अपवादांवरच प्रेम होतं, कारण की आपला ऑड विषय. थँक्यू. मला सांग, भूत नाहीयेत पण देव तर आहे, हो बरोबर? काय सांगशील गणपतींबद्दल? कोकणातले गणपती म्हणजे सगळ्यांना असं आपला विषय वाटतो तो. म्हणजे मुंबईच्या गणपतीबद्दल सगळे बोलतील, पुण्यातल्या गणपतीबद्दल बोलतील, पण कोकणातले गणपती काय असतं असं? बघ, असं काही वेगळे पण असं नाही म्हणते ना. आता पुण्यातल्या गणपतीची पण एक वेगळी क्रेज आहे, हा. मुंबईतल्या गणपतीची एक वेगळी बरोबर. क्रेज आहे, तशी कोकणातल्या गणपतीची. पण ते आपलं जे गाव असतं, आता तुझ्या गावात होणारे सण तुला कसे प्रिय असणार, बरोबर. तसे कोकणात गणेशोत्सव हे एक मोठं आहे. म्हणजे त्या वेळात सगळे बाहेर कामानिमित्त जे बाहेर गेले ते सगळे येणार आणि तो सण खूप छान साजरा होणार. आता हे जे शिमगा वगैरे प्रकार आहेत ना, मला सगळे विचारतात, अरे शिमगा आला, तू घरी नाही गेलीस. शिमगा हा प्रकार आमच्या साईडला म्हणजे तळ कोकणामध्ये तेवढा फेमस नाहीये जेवढा तो रत्नागिरी वगैरे साईडला आहे. बरोबर. काय म्हणजे मला आता मी ऍड करतो प्रश्न, शिमगाव म्हणजे काय नक्की? आता शिमगामध्ये पण खूप प्रकार आहेत. अरे ते बोलायला गेलं तर एक खूप जनरल भरपूर आहे. एक असं. So आमच्या तिथे काय असतं की शिमगा चालू झाला की मुलं एक वेगवेगळे खेळ घेऊन दारावरती येतात आणि ती शेबाई वगैरे मागतात आणि त्या पैशांमध्ये मग ते त्यांची छोटीशी काहीतरी पार्टी करणं किंवा आता ती पार्टीचंही आलं तेव्हा म्हणजे काहीतरी त्यांनी वनभोजन करणं किंवा असं काहीतरी ती सिस्टम होती. बरोबर. आता त्याला थोडं वेगळं रूप आलं, कमर्शियल झालं थोडं, कारण आता सगळ्यांकडे पैसे आले, आता खूप ते वेगळं झालंय. पण हे जो शिमगा आहे हा प्रकार रत्नागिरी, खेड, पालखी नाचवणे, इकडचे लोक सुट्ट्या काढून शिमग्याला जातात. बर. आमच्याकडचे लोक सुट्ट्या काढून गणपतीला जातात. सो हा फरक आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. आता मला ना ती शांतता गणपतीच्या वेळेची, तो एक वेगळाच असा मातीचा, तो तेव्हा एक वेगळा असं बघशील तर सुगंध असतो तिथे. वेगवेगळ्या घरातनं ते अगरबत्त्यांचे वगैरे ते येणारे सुगंध, लोकांच्या घरी करंजण. त्या दिवसामध्ये तू कोकणात आलास आणि गणपतीच्या आरतीला तू कोणाच्या घरी गेलास, तू न जेवता बाहेर नाही पडणार. तुला जेवण वाढूनच ते सोडणार. सो तू उपाशी नाही राहू शकत. कोकण फिरायला जरी आलास ना, म्हणजे तू एक चॅलेंज घेऊन ये खरं तर ऑड इंजिनियर म्हणून, की आज मी इंजिनियर आहे, माझ्याकडे मी जॉबलेस आहे, माझ्याकडे पैसे नाहीत आणि आता मी कोकणात गणेशोत्सवाला आलोय, तर तू उपाशी नाही राहणार. तू खाऊन खाऊन म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ तुला काय नाही, भजनांना जाशील तर तुला उसळ वगैरे त्या सगळ्या गोष्टी मिळतील. सो तुला ते एक वेगळं फील आहे. मुंबईत ते तुला फील मिळणार नाही. मुंबईत काय तर थोडं आता डीजे वगैरे असं आहे, ती आवड असणारं क्राऊड वेगळं. कोकणामध्ये गणपती ऑथेंटिक असं नाही म्हणू शकत, प्रत्येकाची आवड वेगळी असते. मुंबईकर वाईट नाहीयेत, हा. त्यांचं नाही, सण मुंबईचं साजरे करण्याची पद्धत पद्धत वेगळी वेगळी, झाली बरोबर. आणि ती आता खूप वेगळी वेगळी होत चालली आहे. आणि कोकणातली जी आहे ती जवळपास तशीच आहे अजूनही. आता ते लोक उलट प्लास्टर ऑफ पॅरिस कडे जातात, जे आम्ही बघतोय की नाही झालं पाहिजे, कारण आता तिथे पण मोठमोठ्या मूर्त्यांची क्रेज यायला लागली आहे. तर ते कमी व्हायला पाहिजे म्हणून आमचे प्रयत्न असतात. सो मला तोच आवडतो गणेशोत्सव, की कोकणातला शांतते तसा. मला सांग की तू मगाशी सांगत होती की दशावतार, हे आपल्या बोलण्यात काय दशावतार म्हणजे काय असतं का ते? दशावतार ही एक कला आहे जी कोकणातच दिसेल. अच्छा, ही कला आहे का? सण आहे हा? सण नाहीये, ही एक कला आहे. म्हणजे एक एंटरटेनमेंट म्हणू शकतोस तू लोकांसाठी, लोकांपर्यंत ते पौराणिक कथा कशा पोहोचवायचं तर दशावतार. पण तू जर तो एक्सपिरियन्स केलास ना, म्हणजे ते लोक जे स्वतःचा मेकअप स्वतः करतात, तो मेकअप एक मेकअप आर्टिस्टला करायला किती वेळ लागेल, आणि ते स्वतः एका जागी बसून, एक आरसा असतो असा जो साईडने तो गंजलेला वगैरे छोटासा आरसा, आणि त्याच्यातनं ते स्वतःच इकडचं आणि इकडचं ह्याच्यामध्ये तुला फरक दिसणार नाही वर खाली, एवढा प्रॉपर त्यांचा मेकअप असतो. म्हणजे ते साऊथला पाहतो आपण जे, तुम्ही कांतारा वगैरे मूवी बघितली, काइंड ऑफ सेम. पण
वेगळं काहीतरी. हे ती आपल्याकडे कथा माहिती सांगितली नाहीये. जाते, कथा सांगितली जाते. कसली कथा आहे? काही एखादा तू घे कोणता तरी अशी पौराणिक कथा की काय झालं असं, तो एक नाट्य अभिनय करून तुला तो दाखवला जातो. तू पण पाहिली मला कुठली? मी खूप पाहिल्यात, पण प्रॉब्लेम असा होता की लहानपणी मला ते आवडायचं नाही. पण त्या निमित्ताने मला घरातून बाहेर पडायला आवडायचं नाही, म्हणजे मला कळायचं नाही, कारण त्यांची बोलण्याची पद्धत एक वेगळी आहे. बरं. या राज्यात पाऊल ठेवता क्षणी वगैरे असं ते बोलतात आणि एकदम ते नाही कळत. आता कळतं, पण ते लहान असताना ते नाही कळायचं. आणि झोप यायची, कारण ते रात्रीचेच चालतात, म्हणजे बरोबर. 11 वाजता वगैरे चालू होऊन पहाटेला वगैरे ते संपतात. त्याला तिकडे बरं. धैकालो म्हणतात आमच्या तिथे. म्हणजे काय धैकालो, काय? धैकालो म्हणजे दशावतार थोडक्यात. किंवा तो धैकालो म्हणजे ते त्यांचं ते डान्स करणं, ते सगळं जे त्याच्यात एक वेगळं हे असतं ना, त्याला धैकालो म्हणतात. ओके. सो ते मी झोपा काढायचे तेव्हा तेव्हा नाही कळायचं, आवडायचं नाही, कळायचं नाही. लहानपणी नाही आवडत ह्या गोष्टी. मोठं झाल्यानंतर त्याची किंमत कळते की ही आपल्या तिकडची एक कला आहे, जी हे कलाकार जोपासतायत आणि ती त्यांचे काय कष्ट आहे. त्यांना खूप कमी पैसे मिळतात, अरे त्यांना काही नाही मिळत त्यांना जास्त. बापरे. सो त्यांची जी कला आहे ना, त्याला जेवढे पैसे मिळाले पाहिजेत किंवा ज्या लेवलला ती पोचली पाहिजे ना, तो मान सन्मान अजून त्या कलेला नाही मिळालाय. आणि तो मिळवण्यासाठी आम्ही लवकरच काहीतरी करायचा आमचा विचार क्या आहे. बात आहे. मला पण बघू. आवडेल काहीतरी करायला. नक्की तुझ्यासाठी आपण एक स्पेशल तिथे हे हा, ठेवू. हे दाखवू लोकांना हे नक्की नक्की काय. नक्की. मला सांग, आता आपण एवढं देवाचं बोलतोय, वारी केलीस तू आत्ताची, हो, काय फील होतं? खूप भारी फील होतं, खूप भारी. काय काय म्हणजे एक्सपिरियन्स होता तुझा? मला खूप आधी तर ती एनर्जी बघून ना, त्या शेतकरी लोकांची ज्यांच्या मी लिटरली त्यांचे पाय नोटीस करत होते की ताकद कुठून आहे त्यांच्या पायामध्ये. ती मी नाही चालू शकत, माझ्यामध्ये नाहीये. आपल्या जनरेशनमध्ये नसेलच ती कदाचित, पण त्यांच्यामधली जी एनर्जी आणि तो जो पॉझिटिव्ह तिथे जी वाईब्स मिळतात ना तुला, ते एक वेगळंच आहे. खूप भारी वाटत होतं मला. थकल्यासारखं मला अजिबात वाटलं नाही आणि मस्त वाटत होतं. मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स केली आहे वारी. मी मी तुझं याआधी गेले नव्हते, कारण आम्हाला ते म्हणजे आमच्या कुलदैवतला ते अलाउड नाही. कारण आमचं जे कुलदैवत आहे लक्ष्मीनारायण, आता हा नारायणाचाच अवतार आहे ना, विष्णू म्हणजे पुढे पुढे असे विष्णूचेच अवतार आहेत ना हे सगळे. मग त्यामुळे आम्हाला त्या आषाढी एकादशीच्या दिवसामध्ये तिथे जाणं अलाउड नाही. कारण प्रति पंढरपूर हे सिंधुदुर्गमध्ये आहे, वालावल गाव, जिथे तुमचा नारायण आहे. तर तुम्ही दर्शन घेण्यासाठी तिकडे नाही जायचं, पंढरपूरला नाही जायचं, असं आहे. सो ती एक आख्यायिका असल्यामुळे मी कधी आमच्या घरातनं कोणीच नाही गेलंय, कोणी वारी अनुभवलेली नाहीये, कितीतरी लोकांनी नाही अनुभवली आहे तिकडच्या. सो मला ती एक अनुभवायची होती. मी विचारलं, म्हणजे मी काही चुकीचं नाही करत आहे ना, तर त्यांनी मला सांगितलं की पंढरपूरला जाऊ नकोस, वारी अनुभवू शकतेस. सो मी वारी अनुभवली आणि यावर्षी एक रूट, पुढच्या वर्षी एक रूट तुम्ही अनुभवणार आहे. वा, आणि सगळ्यांनी ती अनुभवावी. खूप छान एक्सपिरियन्स असतो. काय वाटलं? मी तुझे एक फोटो पाहिले ते आजी तुला असं कुरवाळत होते वगैरे. हा, त्यांनी तर एकदम म्हणजे मी तो असा खणाच्या साडीचा ड्रेस घालून गेले होते आणि त्या आजी माझ्या समोर आल्या आणि मला एक अशा म्हणाल्या, खूपच गोड दिसते ग माझी मुक्ताई वगैरे असं. आणि ते त्यांच्या ह्याच्यात काही स्वार्थ नसतो बघ, ते एक मनापासून आलेलं कौतुक असतं ना. आता तू मला एखाद्या मुलीने म्हटलं ना, यू आर सो ब्युटिफुल, त्याच्यात ते फील नाही येणार. जे त्या आजीने असं हात फिरून असं जे म्हटलं ना, किती गोड दिसते ग माझी मुक्ताई असं म्हणून ती जी पुढे निघून गेली ना, ते एक वेगळंच फील असतं. ते कौतुक मला खूप आवडतं. आम्ही मुद्दाम त्या आजींकडनं लाडू वगैरे घेऊन खात होतो, त्यांच्या बाजूला बसून मस्करी करत होतो. आजी तू लाडू कसे बनवले, मग ती सांगायची की आम्ही असे रात्रभर बसून मी ते लाडू बनवले वगैरे. पण तरी पण म्हणजे त्यांच्याकडे कमी जरी असेल ना, तरी ते स्वतः काढून देत होते, नाही तुम्ही खा. हीच तर संस्कृती खरं तर आपल्या आणि महाराष्ट्राची. ते ना, म्हणजे ते आता मला कधी कधी असं वाटायचं की अरे आपण नाही देणार, कमी आहे तर आपण आपल्यासाठी ठेवणार ना, की आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. पण ते नाही, त्यांच्यामध्ये ती कुठून ताकद आणि ती काय एनर्जी आहे ना, ती वेगळीच एनर्जी आहे की ते तुम्ही खा. म्हणजे ते प्रत्येकामध्ये पांडुरंग बघतात, प्रत्येक माणसामध्ये ते लोक देव बघतात. क्या बात आहे. आणि हीच संस्कृती खरं तर आहे, एकमेकांमध्ये देव बघायचे. ही आपल्या भारताचीच परंपरा आहे. तू एवढं क्रिएटर सोबत बसते, उठते, त्यांच्यावर काम करते, कोण आवडतं का सगळ्यात जास्त? कोण क्रिएटर आवडतं? आवडतो असं नाही म्हणत, परत त्याच्यावर काहीतरी न्यूज प्रश्नच तसा होता तो. असं आवडतं असं काही नाही, पण भरपूर आहेत. आता बघ, म्हणजे क्रिएटर्सची पण आपण मॅच नाही करू शकत, कोण खूप जास्त फेमस. वेगवेगळी निशी प्रत्येकाची. हा, पण त्यातलं तरी तुझं कोण जास्त कनेक्ट आहे, जास्त तू असतं बाबा उठणं बसणं? उठणं बसणं असं माझं कुठच्याच क्रिएटर सोबत जास्त नाही. तुम्हाला बघितलंही नसेल की मी कोलॅब्स वगैरे असं काही जास्त केलेलं नाही. कारण मला ना ती अशी फील येते की समोरच्याला असं वाटू नये की हिला फेमस व्हायचंय म्हणून ही माझ्यासोबत काहीतरी व्हिडिओ वगैरे करायला बघते वगैरे असं. पण बऱ्यापैकी सगळ्यांसोबत आहे. आता आमच्या सिंधुदुर्ग मधला जो फेमस क्रिएटर आहे मंदार, त्याच्याबरोबर माझं पटतं. सो एक वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये माझं असं बऱ्याच जणांसोबत पटतं.
अजूनही तेवढं असे कोणी खास असे नाहीयेत, पण आता फेमस मधले घेतलीस ऑरेंज ज्यूस गँग जी फेमस आहे, तर त्याच्यामध्ये सिद्धांत आणि करण सोबत माझं जास्त बोलणं असतं, म्हणजे ते बोलके आहेत. क्या बात आहे. सो त्यांच्यासोबत चांगलं जमतं माझं, म्हणजे मी त्यांना विचारू शकते काही. डान्स भारी होतो सिद्धार्थ सोबतचा ते रील. भारी होतं ना. हा. तो त्याची मेहनत आहे ती, त्याने करून घेतली आहे माझ्याकडनं. वा. आता काय प्लॅन आहे पुढे, काय करायचं आयुष्यात? आतापर्यंत मी ठरवून असं काहीच केलं नाहीये, का म्हणजे प्लॅन नव्हता असं म्हणतो? काहीच नाहीये, काहीच प्लॅन नाहीये. भीती नाही वाटत हे सगळं बंद झालं तर? युट्यूब जर असं इन्स्टंटली थ्रेड लॉन्च केलं, तसं युट्यूबने काही केलं आणि पैसेच नाही द्यायला ठरवले तर मग? नाही, मी युट्यूबच्या जीवावरती नाहीच आहे ना, म्हणून तुम्ही सांगते ना, मला आता सवयच नाही राहिली की एका इन्कम सोर्स वरती डिपेंड राहायची. किती इन्कम सोर्स आहे? आता जॉबचा बंद केला म्हटल्यानंतर 1 2 3 4 5 5 इन्कम सोर्स आहे. बघा 6 होते. एक जॉब मी बंद केलाय, पण तो कदाचित मी पुढच्या वर्षी ऍड सुद्धा करू शकते. मी एक वर्ष मी स्वतःला वेळ दिलाय. सो 5 इन्कम सोर्स आहेत. आता एक मी बंद केला, सो तो एक मी सुद्धा केव्हा बंद केला, जेव्हा वर्षभरासाठी मी त्या एका इन्कम सोर्स एवढं कमवलं, त्याच्यानंतर मी तो बंद केला. सो मी विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे. असं नाही की बंद झालं तर अंकिताचं आता जे आहे ते जाणं. अंकिता पोहणार, ह्या पाण्यात पोहणार. नेक्स्ट लेवल आहे. आणि खरी ही वुमन एम्पॉवरमेंट म्हणतो ना, ती ही आहे की एकावरती नाही, तुम्ही नाही, करा, एक्सप्लोर करा, खूप गोष्टी मिळतील तुम्हाला. आणि जेव्हा जास्त इन्कम सोर्स आपल्याकडे असतात ना, तेव्हा एखादा बंद झाला ना, तर आपल्याला ती भीती राहत नाही किंवा काय वाटत नाही. जेव्हा तुझ्याकडे कमी इन्कम सोर्स असतात आणि मग एखादा बंद झाला तर तो त्रास होतो. मी सतत तुझ्या स्टोरीज बघतो किंवा मी म्हणजे मी तुला फॉलोच करतो करतोस? सतत. हो करतो, आणि तू पण मला फॉलो करतेस. ओ, मला सांग, सतत आजूबाजूला मित्र, हम्म. किती मित्रांचा रोल आहे आयुष्यात, आणि मित्र किती गरजेचा? आज फ्रेंडशिप डे बरं का, ओ, हॅपी फ्रेंडशिप. हॅपी फ्रेंडशिप डे. कसं वाटतं, आणि मित्र किती इम्पॉर्टंट असतो लाईफ मध्ये? माझ्या लाईफ मध्ये मित्र सुद्धा काही फारसे टिकत नाहीत. सो मोहित देखो क्या बात कर रहे. नाही टिकत नाही. तो एक असला, तो एकच आहे जो खूप जुना आतापर्यंत टिकला, म्हणजे 6-6.5 वर्ष प्लास्टिक झाली. मोहित. हा, 6-7 वर्ष झाली. बाकी सगळे नाही आहे का? 6-7 वर्षाचा तो एकच आहे. पण बाकी सगळे असं म्हणायला गेलास तर 2 वर्ष 2.5 वर्ष, आणि नंतर मुलगी आयुष्यात येते त्यांच्याकडे. आता सगळे माझं वय म्हणजे आता ते लग्नाचं वय झालंय ना. सो त्या आई तू शोधत होती ना? माझे मित्र पण त्या वयातलेच आहेत. सो त्यांची लग्न बघणं, ते मुली आयुष्यात आल्या की सगळं बदलतं रे, त्याच्यामुळे असं नाही. पण मित्र जे निस्वार्थी असतात ना, त्यांचाच ते जर आपल्यासोबत असतील तर खूप छान होतं. म्हणजे माझ्या आयुष्यात निस्वार्थी मित्रच आले, पण स्वार्थी त्यांना पोरी मिळाल्यानंतर सगळं बदललं रे, त्याच्यामुळे. पण माझी मैत्री अजूनही त्यांच्यासोबत छान आहे. पण कसं आहे की ठीक आहे ना, त्यांना संसार टिकवणं गरजेचं आहे. माझ्या मैत्रीमुळे काय त्यांना गोष्टी मिळणार नाही. सो त्यांना संसार टिकवणं गरजेचं. सो ठीक आहे, आपण हाय हॅलो पुरतं राहिलेलं चांगलं. पण ते मुली समजून घेणाऱ्या फार कमी मिळतात. माझ्या मित्रांना निब्बीच मिळतात. लाईक कॉन्ट्रोवर्सी होणार आहे, आता भांडण होणार आहे, फोन येणार आहे नाही, podcast मध्ये. निब्बीच मिळतात लिटरली. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम हेच नाही, म्हणजे काय माझ्याकडे पर्यायच उरत नाही. पण कसे आहे मित्र, कसे आहेत आता? म्हणजे काय फायदा झाला तुला एवढे चांगले मित्र असण्याचा? असं काही नाही की मित्रांचाच मला फायदा झाला, माझ्यामुळे त्यांना फायदा झाला. हा, मग पण एकमेकांना तसं फायदा, म्हणजे जेव्हा सगळे एकत्र असतो ना, तेव्हा आपण काहीतरी फार छान करू शकतो आयुष्यात. कारण आपण कुठे ना कुठेतरी एकमेकांची ती जागा भरून काढतो. कोण फोटोग्राफीमध्ये चांगला असतो, कोण व्हिडिओग्राफीमध्ये चांगला असतो, कोण एडिटिंगमध्ये चांगला असतो, कोण स्क्रिप्ट लिहिण्यामध्ये चांगला असतो. सो आम्ही सगळे एकमेकांचे व्ह्यूज एकत्र करून जे काम करतो ना, ते खूप छान होतं. बरोबर, टीम. एकटा नाही करू शकत कोणीच काही काम. पण प्रत्येकाचे आपापलं काही ना काहीतरी इन्कम आहे, आपला जॉब आहे, किंवा आपलं त्याचं काहीतरी वेगळं काम आहे. ते सगळं करून आम्ही जेव्हा आम्हाला वेळ मिळतो तेव्हा आम्ही एकत्र येतो. बरं, किती प्रपोजल आलेत का तुला आतापर्यंत? लग्नाचे नाही, हा म्हणजे इन जनरल शाळेपासून. मला प्रपोज करायची कधी कोणाची हिंमतच झाली नाही. का? मला नाही केलं कोणी प्रपोज, खरं सांगते. म्हणजे काही अरे तुला हेच नाही प्रॉब्लेम आहे. नाही, उगच बर का, आता काहीतरी तुझी इच्छा असेल तर मी करेल. नाही, तुला काउंट अरे, वाढवायचं तुला असेल खरं तर. सांगते, मला कॉलेजमध्ये मला शाळेमध्ये तर काही विषयच नव्हता. सगळे घाबरायचे, कॉलेजमध्ये पण मला सगळे घाबरायचे. आत्ताही मला सगळे घाबरतातच. त्याच्यात जेव्हा ते काय एवढे गोड बोलील का बरं? बघ ना, तेव्हा ना असं बऱ्याच वर्षानंतर, म्हणजे माझं खूप स्वप्न होतं की मला असं कोणीतरी प्रपोज करावं, माझ्या मागे फिरावं. असं काही झालंच नाही कधी. आणि नंतर म्हणजे माझं जे अफेअर होतं ते कसं ते नॉर्मली झालं. असं काही कोणी मला प्रपोज करून माझ्या मागे वगैरे काही कधी कोणी फिरलं नव्हतं. सो माझी ती एक इच्छा ना, मला वाटतं कायमच अपुरी राहील. पण त्याच्यानंतर आपण भेटलो आपण.
आता पण होईल त्याच्यानंतर ती ही हल्लीची मध्ये जी कॉन्ट्रोवर्सी झाली ओमकार सोबतची, त्याच्यानंतर मला असं वाटलं एकदम कॉलेजमध्ये गेल्याचा फील आला रे, लहान झालं जर का, अरे काहीतरी माझं नाव कोणासोबत तरी जोडतायत रे, वा वा वा, छान 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 असं आलं. पण असं नाही केलंय कोणी प्रपोज. एकही नाही प्रपोज नाही केलं. मला तू आवडतेस. मला तू आवडतेस हे काही प्रपोज प्रपोज म्हणजे अशा वेगळ्या पद्धतीत ग, आपण रिलेशन आता कसं रिलेशनशिप मध्ये यायचं का, असं नाही तू आठवत. जेवलीस काला काय उत्तर देते. मला एवढा वेळ नाही, माझ्या व्हॉट्सअपचे कितीतरी हजारो त्याच्यामुळे प्रपोज मेसेज. येत नाही, रिप्लाय देत नाही. तू कसं बोलणार पुढचं रिप्लाय कोण? म्हणजे जर समोरचा व्यक्ती तसा असेल तर मी रिप्लाय नक्कीच देईन ना. मला येतात रिप्लाय, मी देऊ शकते रिप्लाय, पण मला असं नाही विचारत की, नाही कोणी. तुला खरं सांगू, मला जी जी मुलं आवडलीत ना, म्हणजे असं मला असं वाटलं की अरे ह्याच्यासोबत माझं काहीतरी होऊ शकत असतं, तर तिथे नाही झालं असं कधी काही. आणि मी असं नाही विचार केला सिरियस होऊन शिराव. किंवा असं काही. काय झालं मग फेमस होऊन काय फायदा. नाही आता, अरे आता तुझे इतकंच सारखे नाही, stories आता असतात वय की झालं, मला- आता वय झालं. तू नाही मोठी उगाच आता मी जातात म्हणते ना. ना ते तारो के नीचे से कोई आहे का, सगळ्यांचे येत आहेत ना बाहेरून बाहेरून कुठून तरी, तसं माझं पण नाही तारो तुझ्या के- स्टोरीला लग्नाचं कायम असतं की नाहीये माझी हळद वगैरे. ते तर हळदीचं ते सीन झाला म्हणून ते मी आपला फोटोशूट करायला गेले, पण त्याचा सीनच झाला एकदम, त्याच्यामुळे ते सांगावं लागतं माझी नाहीये बाबा, मी नाही, अजून नाही. बर मग कधी लग्न आहे आता. अजून डेस्टिनेशन वेडिंग आहे का रिसॉर्टला. पैसे नाही तेवढे, एवढा पैसा मी नाही खर्च, रिसॉर्ट तुमचा. तरी पण नाही खर्च करणार मी एवढे पैसे, खरंच नाही करणार. बिझनेसमॅन असे असतात. हा, मी नाही खर्च करणार, म्हणजे आता ते वय गेलं रे, नाही एवढी क्रेज नाही. अगं वय नाही गेलं, किती वय आहे तुझं. ते विचारायचं नाही पण तू सांगतेस असं. 23-24व्या वर्षी ती क्रेज असते, बर. ती लग्न म्हणजे 24 नाही भारी वय वगैरे. तुझं. माझं नाही, माझं नाहीये, मी वय सांगते. सॅलरी मी अख्खी नाही सांगत, मी ती तशी सांगते, मग ती टॅक्स वाली सांगते. वय माझं आता 30च्या जवळ आलं ना, बर त्याच्यामुळे तू मग अशी म्हणली काहीतरी तुला मुलं पाहतात ते वगैरे. नाही काय नाही आता काहीतरी बोलली ना नाही तू. नाही, तू लग्नाचं विचारलंस हा. ते सांगते की ती अजून विचार मी 3.5 वर्षानंतर करणार. अजून 3.5 वर्षानंतर मी विचार करणार. आज तुला सांगतेय, आज किती तारीख आहे, 4 ऑगस्ट. हा. 4 ऑगस्ट आहे. 6 6 ऑगस्ट. तारीख पण नाही माहिती, बघ की मी किती बिझी आहे. बरोबर. 6 ऑगस्ट 2023 ला मी याला सांगते की मी 3.5 वर्षानंतर विचार कर. आणि मी सांगतो की वर्ष 2 वर्षात करून टाकणार. आणि नाही केलं तर तू काय देशील, काय नाही आहेर देईल मी. किती किती हजारांचा. ते पाकिटात असं नाही बघायचं, ते पाकिटात नसतं बघायचं, ते तू नंतर घरी जाऊन बघ. ठीक आहे. 3 वर्ष मग तुला त्याच्याहून मला हे आठवलं, मग मुलं बिलं कधी होणार मग कधी. असं काय असतं की ते असं नाही चालत अगं. एवढं काही नाही, माझ्या आई वडिलांचंच लग्न वयाच्या 29व्या वर्षी झालं. 29 तू 33 34 म्हणते. 29व्या वर्षी झालं, 30व्या वर्षी मी झाले आईला. हा. त्याच्यानंतर 34-35व्या वर्षी माझी बहीण झाली आणि 39च्या दरम्यान माझी छोटी बहीण झाली. 5-5 वर्षाचं अंतर आहे आमच्याकडे. आता हे सांगू नको की आत्ताच्या पोरी तुम्ही बर्गर खाता म्हणून तुम्हाला पोरं उशिरा होणार आहेत वगैरे काहीतरी, असं काही नाहीये, होईल. देवाच्या आता लय कंटेंट भेटणार दत्तक न्यूज वालेला. घेईन मी. एखादं मुलंच काय सांभाळायचं असते ना. आजकालच्या मुलींची मेंटॅलिटी काय मला ही जरी समजून प्रत्येक येते मुलीची मेंटॅलिटी वेगळी असते, असं तू हेच नाही पण करू. असं पाचा भीती नाही. नाही वाटत की आता लय लेट होत चाललंय राव. म्हणजे आधी असायचं ना 25 मध्ये लग्न झालं का त्यांना मुलं होतात 26-27 ला, मग ती मुलं आई वडिलांसोबत मला त्यांच्या मला म्हातारपणात येतात. संसाराचं भाकरी थापायचं वगैरे एवढं काही क्रेज राहिलेलं येतो का नाही. स्वयंपाक. सगळं येतो, सगळं स्वयंपाक मी करू शकते, फक्त मला भांडी घासायचा खूप आळस आहे. हे मी सरळ सगळीकडे तोंडावरती सोशल मीडियावरती सांगते, मला भांडी घासायचा खूप आळस आहे. तू म्हणशील आज 20 लोक घरी जेवायला येत आहेत, मी सगळं जेवण करेन पण भांडी नाही घासणार मी आज. बरं तू भांडी घासशील चालेल. तर मी 20 आवडेल. लोकांचं जेवण. पैसे जर 6 डिजिट मध्ये येणार असतील, 6-6 5-5 इन्कम, काय प्रॉब्लेम आहे. एकच काम करेल ते पण नाही, भांडी पण घासायचं माझं असेल तर. अशी अपेक्षा नाही आहे की माझ्यासोबत लग्न करण्यात नवऱ्याने ते माझे इन्कम जे येतं ते मोजत नाही घरी येतं असावं. युट्यूब मधून मला पण पैसे मिळतात. हा. मी पण जॉब सोडले पण मला पण असं वाटेल की 2-3 इन्कम सोर्स त्याचे पण आहेत. असतात, म्हणजे अजून मोठी स्वप्न पूर्ण होतील. आहेत. मम्मी फक्त तू सांग आता, बाकी बघू आपण. कसं वाटतं का म्हणजे आपण झी मराठीच्या झी गौरवला भेटलो होतो तेव्हा तू सगळ्या ऍक्टर सोबत अशा इंटरव्ह्यू घेत होती, तिथं हो. स्क्रीनला होती झी चित्रगौरव. चित्रगौरवला, राईट. मला तर ते भारीच वाटत होतं. आणि तेव्हा परत आपण दुसऱ्यांदा भेटलो होतो, आय गेस दुसऱ्यांदा हो, दिवशी. दुसऱ्या दिवसाला. काय फील होतं का, म्हणजे मला माहिती येतं थोडंसं, मला तुझ्याकडून ऐकायचं तुला कसं वाटलं होतं की एका तू बेसिक पासून सुरू केलं, झिरो, नो बॅकग्राऊंड, न काही, आणि डायरेक्ट झी मराठीवर तुला एक ऍज अ बोलवतात गेस्ट म्हणून, पुन्हा तुला ते होस्ट करायला देतात, त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे जाऊन तुला स्क्रीनिंगला वगैरे बोलवतात. आदिपुरीच्या स्क्रीनिंगला वगैरे तू गेलती, पिक्चर कसंही असू पण बोलवतात. पिक्चर कसं आहे सोबत तिला बोलवतात, बरोबर आहे. तू एवढ्या स्क्रीनिंगला वगैरे जातेस मूवीच्या वगैरे, कसं ट्रीट केलं जातं एका क्रिएटरला इंडस्ट्रीमध्ये. काही ठिकाणी छान वाटतं, काही ठिकाणी अगदीच म्हणजे
यूज करून घेत आहेत तसेवाली फील येते. म्हणजे इन्फ्लुएन्सरला फक्त प्रमोशन्स पुरतं वापरून घ्यायचंय. मग त्याच्यासाठी काही प्रोड्युसर्स, डिरेक्टर्स हे काही यूज पण करतात तुमचं, की अरे हिला बोलवा म्हणजे आपलं प्रमोशन होऊन जाईल. किंवा आता तर असं हे चालू झालंय, मला असा एक्सपिरियन्स आलाय की एका पिक्चरमध्ये छोटासा रोल द्या आणि सगळे इन्फ्लुएन्सर जे आहेत ना त्यांना असं वाटतं की खूप काहीतरी आपल्याला भारी रोल मिळणार आहे म्हणून ते करायला बिचारे जातात. पण तसं नसतं. ते एक खरोखर वापर करण्याची एक टेक्निक आहे की ह्यांना बोलवा म्हणजे आपल्याला ती ऑडियन्स मिळेल. प्रत्येकजण स्वार्थासाठी काम करतोय. सो ते जेव्हा मला ती फील येते ना तेव्हा मला फार वाईट वाटतं की वापर नका करू. जर माझी लायकी असेल तर ते मला तरच काम बोलवा. द्या, बरोबर. नाही तर मला काम देऊ नका. मला एका मूवीसाठी पण ऑफर केलं गेलं होतं की तुला आम्ही असा असा रोल देतो, हे मोठे मोठे ऍक्टर्स आहेत वगैरे. असं रोल छोटासा होता, मला मला करायलाही आवडला असता. पण त्यांचा उद्देश एक होता, त्यांच्या बोलण्यातनं जाणवत होतं की कोकणातल्या लोकांपर्यंत आम्हाला पोचायचंय. मग त्याच्यासाठी तुम्ही माझा वापर करून जर घेत असाल तर ते मला नाही आवडणार. तुम्हाला जर वाटते की अंकिता ऍक्टिंग करू शकते, अंकिताला ते जमू शकतं, तुम्ही घ्या. नाही तर मला ते होप्सच नको आहेत ना ऍक्टिंगचे, की मी जर करू नाही शकत आहे तर मला तिथे नाही यायचं. तेच एक मला थोडंफार वाईट वाटतं. तर जेवढे लोक हा व्हिडिओ बघत असतील, जे इंडस्ट्री मधले बघत असतील, त्यांना मी एकच सांगेन की वापर नका करून घेऊ इन्फ्लुएन्सर्सचा. त्यांना जर तुम्ही वाटत असेल की त्यांच्यामध्ये ते कॅलिबर आहे, ते करू शकतात, तर त्यांना काम द्या, तर ते चांगलं वाटतं. अंकिता, तू आता एवढं सगळं केलंय, सॉरी कोकण हार्टेड गर्ल, तू आता एवढं, तुझ्याकडे ती मॅजिकल पॉवर आहे सोशल मीडियाची, सगळं आहे तुझ्याकडे. इलेक्शनचं काय आहे का नाही डोक्यात? हे सगळंच मला सगळ्यांना असं वाटतं पक्ष तर माहिती आहे आम्हाला, पण कधी कुठलं इलेक्शन? कोणता पक्ष माहिती तुला? कोणता पक्ष माहिती? अरे obviously, इथं पॉडकास्टचे रील निघणार आहे, त्याच्यातून कट निघणार आहे. परत काय सांगू मी कुठला पक्ष? सगळ्यांना असं वाटतं की मी म्हणजे आम आदमी पार्टी बद्दल बोलतोय मी. अच्छा, ऍक्च्युली ती आदमी लोकांसाठीचीच पार्टी आहे. म्हणूनच मी बोलतोय. पण सगळ्यांना असं वाटतं की पुढे बहुतेक हिला मनसेकडनं तिकीट मिळतंय, ही मनसेकडनं उभी राहते, असं सगळ्यांना वाटतं. सगळे मला तो प्रश्न विचारतात. पण तेही माझं बॅकग्राऊंड नाहीये राजकारणाचं. जसं माझी इंडस्ट्रीमध्ये येणं हे काही माझं बॅकग्राऊंड नव्हतं, तसं तेही माझं बॅकग्राऊंड नाही. पण तिथे न जाता सुद्धा मला जर सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसाठी काही करता आलं ना तर ते मी करत असते. आणि आत्ता जेव्हा लोकांना असं कळतं की हिच्या पाठीमागे म्हणजे हिच्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हिला मनसे साथ देते आणि तो प्रॉब्लेम सोडवला जातोय. मला ना एक असं वाटतं की ते काय चालवतात असं, अदालत चालवतात ना अशी छोटीशी, इंस्टाग्राम माझी ती अदालत आहे. माझ्याकडे एवढे लोकांचे प्रश्न येऊन पडलेले असतात ना, इथे आम्हाला हा त्रास देतो, इथे मुलींना हा त्रास होतो, ह्या बिल्डरने आमचे पैसे लुबाडले आहेत, हे असं एक एज्युकेशन सिस्टीम आहे जिथे जास्त पैसे घेतले जात आहेत, मराठी मुलांना त्रास दिला जातो. एवढे प्रश्न आहेत ना, म्हणजे मला वाटतं की ठीक आहे, माझे प्रश्न ते मनसेचे लोक सोडवत आहेत, त्यांच्यापर्यंत मी प्रश्न पोहोचवल्यानंतर माझ्या हातात ताकद आली तर हे लोक काय एक्सपेक्ट म्हणजे नायक मधला वन डेचा सीएम वगैरे तसं एक्सपेक्ट करायला लागलेत लोक आता की नाही अंकिता ताई करणार. आणि मुली जास्त करून पुढे येत आहेत, आम्हाला हा त्रास होतोय, आम्हाला हे त्रास होतो. मग ते मला कधी कधी पॉलिटिशियनकडे असं बनल्यासारखं वाटतं, पण मग मी स्वतःला आणते नाही अंकिता ते आपलं नाही, कारण खोटं सहन नाही होत. रे आई काय म्हणता? आई खूप घाबरते, तू याच्यामध्ये पडू नकोस. म्हणजे आई सगळ्याच गोष्टीत घाबरते. आईला पाहिजे की मी पिक्चर मध्ये नको, हे नको. अजूनही ती कालपर्यंत पण मला एकच सांगते की तू जॉब कर, हे सगळं ठीक आहे, पण तू म्हणजे तिला ते मी रील पाठवलं की राज साहेब स्वतः बोलले की आमची महाराजा गर्ल असं, आणि ते मला आई छान वाटलं. हाय ना, हो मस्त आहे ग, पण तू नोकरी करत असलीस तर त्यांना किती कौतुक वाटलं असतं. म्हटलं त्यांना का कौतुक वाटणार माझ्या नोकरीचं? काही संबंध आहे म्हटलं आई की त्यांना माझं कौतुक वाटेल मी नोकरी करते म्हणून. म्हटलं आतापर्यंत तर करतच होते ना, आणि मी आई वडिलांना न सांगता नोकरी सोडली. पण त्यांना काही असं त्यांना कळत नाहीये ना. तुम्हाला काही वाटतंय का की मी फायनान्शियली काही तुमच्याकडे मागते, घरी येऊन बसले, किंवा वडिलांची एखादी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून मी विकली आहे, असं काही करत नाहीये मी. काही पैसे उडवत नाहीये, काही व्यसनांच्या मागे नाहीये. मग आई वडिलांना काळजी करण्याची गरज नाही. मुलं जे काही करतायत आता ह्या वयात आल्यानंतर विचार करूनच करतील. चांगले. आणि जर झालेच भावी आमदार वगैरे, तुमच्यावरती आमचं लक्ष असेलच. हो, पण लढवणार आहे की नाही ह्याचं सरळ उत्तर दे, हो की नाही. सध्या तरी वाटत नाहीये, म्हणजे ती गरज वाटत नाहीये. पण जर डिप्लोमॅटिक उत्तर देते, म्हणजे तू होणार आहे. मी सांगतो तुला, मी इथं आज ते 6 ऑगस्टला हे डिक्लेअर करतो की ही राजकारणात जाणार आहे. मला खोटं सहन होत नाही, त्याच्यामुळे तिथे जाताना विचार करून जावं लागेल. मला नाही जमत खोटं बोलायला, खरं सांगते. मला खरं बोलून मोकळं व्हायला खूप आवडतं.
पण ते खोटं सांगणं किंवा मुद्दाम काहीतरी खोटं करणं असं ते नाही जमत. मग ते अगदी माझा आवडता पक्ष असू देत किंवा मला त्या पक्षाची कामं आवडतात म्हणून असू दे, पण तिथे जर काही मला खोटं दिसलं ना तर माझं ते हे उडून जाईल, म्हणजे ते भरोसा. आणि काही काही वेळेला काही गोष्टी खोट्या बोलाव्या लागतात, मान्य आहे की खोटं करावं लागतात, काही चांगलं करण्यासाठी काहीतरी वाईट करावं लागतं तसं, पण मला नाही जमत ते. सो ती वृत्ती नाहीये राजकारण्यांची माझ्याकडे की पैशासाठी सत्तेसाठी, ते नाहीये. मला जेवढं झेपेल तेवढं मी करणार. आणि भविष्यात संधी मिळाली तर इलेक्शन लढू, प्रचार तुम्ही करायला हो, हो, हो. आणि मग लक्ष ठेवू आम्ही तुमच्यावरती. नक्की. तोपर्यंत हो आम्ही तेवढं पण ग्रो की आमचंही कोणीतरी ऐकेल बाबा. हो, मग माझा चॅनल मी तुझ्याच हातात देईन हो हो चालवायला. क्या बात आहे. प्रमोशन झालेलं आहे म्हणजे थोडक्यात मी सगळ्या क्रिएटरचं युट्यूब वगैरे हँडल. तेव्हा क्रिएटर नसेल ना, आमदार किंवा खासदार असेल. बापरे. डन झालेला विषय. आपण थोडस रॅपिड फायर मध्ये घेऊयात. अरे 4-5 प्रश्न. ओके. कोळंबी की पॉपलेट? कोळंबी. मला मासे नाही आवडत. विषयच ऑड आहे. गोवा की मुंबई, सॉरी कोकण की मुंबई? मुंबई. पैसे तिकडे भेटतात. पैसे तिकडेपेक्षा आता म्हणजे ती सवय झाली आहे ना कामाची. आणि बाली की देवबाग? देवबाग. फिरायला बाली ठीक आहे, पण राहायला माझं कोकणच. बर. चिकन की मटन? चिकन. कुठलं फेवरेट हॉटेल आहे? तूच सांगायचं उत्तर. जिथे छान जेवण मिळतं ते. असं एक पर्टिक्युलर फेवरेट माझं कधीच नसतं केम खाण्याचं. की जहांगीर? हे काय हॉस्पिटलचं नाव आहे. ह्याच्यात फेवरेट सांगू मी तुला? हॉस्पिटल फेवरेट म्हणजे अगदीच हे झालं असतं. केम सांग ना, बरं वाटेल त्यांना. त्यांच्यासाठी प्रश्न घेतलाय मी तो. ठीक आहे, केएम. नाही, आता केएमचे डॉक्टर म्हणजे बऱ्यापैकी चांगलं त्यांनी मला नंतर सहकार्य केलंय, सो केएम चांगलं. बर. पण त्यांनी असं प्रत्येक गरीब माणसाला करावं. राज ठाकरे की उद्धव ठाकरे? काय प्रश्न घेतोय तू आणखी? राज ठाकरे. बर. असं नाही की उद्धव ठाकरे मला म्हणजे काही बाकीचे हे आवडून, पण मला एक पर्सनॅलिटी म्हणून तू तिथे दुसरं कुठचंही नाव बसवलंस ना, म्हणजे राज ठाकरे आणि दुसरं कुठचंही नाव अख्ख्या महाराष्ट्रात, तरी मी राज ठाकरेच म्हणते. सॉरी मग प्रश्न चुकी झाला. उद्धव ठाकरे की अजित पवार? फेवरेट सांगायचं हा, याच्यात? यातलं एक चूज करायचं. नाही, नाही करू शकत मी याच्यातलं काहीच, कारण मला असं त्यांच्या कोणाच्याच कामाबद्दल असं काही कधी वाटलंच नाही की यार नेता असावा तर असं नाही वाटलंय मला काही. बर. त्यांचं त्यांचं चालू आहे आपलं काय ते, आणि तेच त्याच्यामुळे नाही. बरं, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदे. क्या बात है. मोदी की आम आदमी पार्टी आपलं केजरीवाल? मोदी की केजरीवाल? मोदी. क्या बात है. झालेत माझे प्रश्न. लय नाही तुला कॉन्ट्रोवर्सी घ्यायचं घेत. कसं वाटलं तुला येऊन गप्पा खूप मारून? भारी वाटलं, खूप भारी वाटलं, खूप गप्पा मारल्या. एवढा जास्त वेळ कोणी गप्पा मारून घेतल्या नाहीत माझ्याकडनं. तेवढं खरं आहे. त्याच्यामुळे छान म्हणूनच वाटलं. मी तुला म्हणत, तुला जेव्हा टाइम असेल तेव्हा करू. त्याच्यामुळे इंजिनियर ऑड इंजिनियर एकत्र आज मी वेळ काढून आले ना तुझ्यासाठी, त्यामुळे. क्या बात है. हे खरंच मनापासून थँक्यू. आणि तू खूप बिझी असते आणि हो. त्यातून तू वेळ काढून आली स्पेशली, तो पण एवढा वेळ मला माहिती होतं. आणि मला पण एक मनात मी ठरवलं होतं तिचं ना सेपरेटच वेळ घ्यायचा. हा. मी जोश टॉक पासून थांबलो होतो हो, तेव्हापासून. तेव्हापासून. म्हणूनच तर मला वाईट वाटत होतं. मागच्या रविवारी मी तुला टांग दिली, म्हटलं आता नाही, आता काही करून म्हटलं पूर्ण करूनच निघायचं. क्या बात आहे. खूप गोष्टींवरती बोलते तू. भरपूर. त्याच्यावरती खूप कॉन्ट्रोवर्सी पण होऊ शकते. मला माहित नाही आता किती होणार आहे, पण ते फायदा होईल ना तुला. हो ते होईल. आणि तुला पण भीती वाटत नाही मला त्याच्यामुळे खोटं होतच नाही. हा. आणि मला असं ह्या पॉडकास्टची भीतीच नाहीये की तू हे कट कर असं कोणी सांगू शकत नाही तुझ्याकडून. अरे मी आहे ना, का घाबरतो? क्या बात आहे. एवढं कॅज्युअल आहे. त्याच्यामुळे आता थोडं फक्त आमचं प्रमोशन कर की कसं वाटलं तुला? नाही, खूप छान वाटलं आणि खूप छान काम करतोयस तू. खूप क्या बात आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं मला तुझं आवडलं होतं ते म्हणजे गौतमी पाटीलचा जो तू पॉडकास्ट केला होतास, कारण त्याने माझा स्वतःचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि तो खूप छान होता. मी तुला आधी पण म्हटलं होतं हो. जेव्हा तू बोललास गौतमी पाटील, म्हणजे गौतमी पाटील सोबत करतोयस, पण तू खूप छान स्टेप घेतलीस ती. त्याच्यामुळे तुझं जे काम आहे ते मला तेव्हापासूनच आवडायला लागलं. तिचं स्ट्रगल, तिचं जे काही आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं. सो बरोबर. ती छान काम करतोयस. असंच काम करत राहा की ज्या मुली किंवा ज्या स्पेशली मुलींवरती फोकस कर, कारण त्या पटकन अशा कॉन्ट्रोवर्सी मधनं बाहेर नाही पडू शकत. मुलं पटकन बरोबर. पडतात, पण अशा लोकांना की ज्या लोकांना खरंच व्यक्त होण्याची गरज आहे, ज्या व्यक्त होऊ इच्छितात, त्यांना तू तुझा हा प्लॅटफॉर्म द्यावास. आणि तुला खूप खूप शुभेच्छा. याच्या Thank you चॅनलला so much. सबस्क्राईब करा, लाईक करा, याचे व्हिडिओ शेअर करा. मी कधी माझ्या चॅनलसाठी बोलले नाही, पण याच्या चॅनलसाठी बोल. क्या बात आहे. कारण की तिच्या चॅनल वरती मी एकदा आलो पण आहे एका ब्लॉग हो, मध्ये. त्याच्यामुळेच माझे सबस्क्रायबर्स वाढले. नाही नाही असं नाही काय आलं, लोगत नाही आता. पण थँक्यू सो मच तू आलीस welcome, आणि आपण गप्पा मारल्या एवढ्या. आणि पुढे पण आता 3 वर्षानंतर पण आपण गप्पा मारूया. 3.5 वर्ष. हा, त्याच्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे, मी तेव्हा दाखवेल तो. ठीक आहे, चालेल. चलो, चला bye bye. चेस करून आपण हे करू. पाणी आहे त्याच्यामध्ये.
निदान म्हणत होती, स्टारबक्सची "तू कोल्ड दारू कॉफी पितेस का ग?" नाही ना, मला काहीच व्यसन नाही, तोच तर प्रॉब्लेम आहे. सिगरेट पण फुकत नाही, दारू पण पित नाही, हे काय ह्याच्यात पण पाणी पिते मी. नाही, चहा पण नाही म्हणली चहा बरं का. पण आता नाही, तुम्ही चहा वाटेल चहा पण नाही, प्रोडक्शनची कॉफी कमी आहे. चहा नाही, कॉफी नाही, दारू नाही, सिगरेट नाही, काही नाही. त्याच्यामुळे निर्व्यसन. ग्लो तसा आहे त्याच्यामुळे. असं काही नाही. ग्लो नाही, ह्याला Meditation माज वगैरे आहे, करते का? माज. हो. मेडिटेशन म्हणजे देवाचं थोडंफार करते, पण असं मेडिटेशन वगैरे असं स्पिरिच्युअल वगैरे नाही तू. एवढं नाही, पण देवाबद्दल आहे. ठीक आहे. Cheers. Cheers.